नवमाशुतोषं दिनेष्टपोषणमवसन्ति सिन्धुशोषं श्रीरुक्मिणीमहिषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं ज्ञानेशो भगवान् विष्णुर्बुद्धिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्यां ब्रह्मचित्तरा कथं यातोऽसि वैकुण्ठं मानवं देहमत्यजं तुकाराम महासाधो कृपयाज्ञां सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं निरूपितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं विठल। जन्मता पांडुरंगजिले शतपूर्ती प्रमाण हे रचिले जय जयाजी भक्तराया शिवरामया आरती वायुता चित्त पालटली गाया प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त सभी कीर्तन रूपी सेवे कीर्ता निवडलेला अभंग महान भगवत भक्त शक्ती उपासक असणाऱ्या परिसा महाराज भागवत ज्यांचं नावच भागवत आहे आडनाव भागवत आहे अशा परिसा महाराज भागवताचा बहुतेक कीर्तनाला बहुतेक न घेणारा अशा प्रकारचा अभंग आहे। परंपरेनं नामदेव महाराजांची आरती म्हणून आपण ही आरती ऐकत असतो मलाही ती पाठ नाही म्हणून मागून सपोर्ट आहे भरपूर आहे त्याच्यामुळे काही चिंता नाही। असा गोड 4 चरणाचा म्हणलं तर 5 चरणाचा का त्या ध्रुवपदाचा विचार करते वेळेस त्याला जर वेगळं केलं तर 4 चरण त्याला जर धरलं तर 5 चरण अशा 5 चरणाचा 4 चरणाचा असणारा हा अभंग अशा गोड नामदेव महाराजांचं वर्णन करणारा अशा स्वरूपाचा अभंग ही संतवर्य नामदेव महाराजांच्या सामर्थ्याचं दिग्दर्शन करणारा गोड असा अभंग आहे। त्याला आरती स्वरूपाचा हा अभंग आहे। चिंताला आरंभ करण्यापूर्वी पर्याय द्यायचा म्हणजे दरवर्षी आपण इथं तर सगळ्या संतांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या होतात पाडळी दर्या धर्मशाळा सगळ्या संत पर्यांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या होतात त्या दिवशी काय ते आले आणि त्यांनी सांगितलं का तुम्हाला नामदेव महाराजच्या पुण्यतिथीचे कीर्तन करावं लागेल। नामदेव महाराजच्या पुण्यतिथीचं सकाळचे कीर्तन हे पहिलंच आहे पाहतो प्रयत्न करतो आणि म्हणून अभंग कीर्तनासाठी उपस्थित झालो तो अशा प्रकारचं आयोजन आहे। संतांची पुण्यतिथी आहे संतांचा समाधी सोहळा आहे। खऱ्या अर्थानं पाहिजे तर भगवान परमात्म्यांनी ज्यांना पावन करून घेतलं प्रत्यक्ष परमात्म्यांनी 14 जणांना समाधी दिली असा आजचा पावन दिवस आहे। नामदेव महाराजांनी आली देवाजवळ घेतली त्याच्यानुसार ही समाधी अशा प्रकारची झाली 1-2 नाही तर अख्ख्या कुटुंबाची समाधी त्यातल्या गाड्या जर सोडल्या तर बाकी 14 जणांनी तिची समाधी घेतली अशा प्रकारच्या 14 जणांच्या समाधीचा प्रसंग आजचा पावन प्रसंग आहे। आषाढ वद्य त्रयोदशीचा प्रसंग आहे। हा तसा पर्वकाळ फार विशेष आहे बहुतेक संतांच्या समाधी त्रयोदशीची आहे उद्या संत श्री सावता महाराजांची समाधी उत्सव आहेच। अशा सगळ्या संतांच्या समाधीचा काळ प्रशस्त काळ अशा प्रकारचा आहे। आताच पंढरीनाथाची वारी करून आपण आलो आणि वारीनंतरच समाधी द्यायची हे देवानीच ठरवलं पण हा प्रशस्त काळ देवाने निवडून ठेवलेला होता। आरतीचा अभंग आहे आरतीचा या अभंगात परिसा महाराज नामदेव महाराजांची आरती करतात। कोण आहे ते परिसा महाराज याचा जर आपण विचार केला तर परिसा भागवत महाराज ते मोठे संत आहेत भगवत भक्त आहेत। पूर्वी ते शक्तीची उपासना करणारे शाक्त उपासक होते विशेषत्वानं रुक्मिणी मातेची साधना करणारे रुक्मिणीचे एकनिष्ठ भक्त होते ब्राह्मण कुलात जन्म होता आणि असे परिसा महाराज रुक्मिणी मातेची सेवा इतकी करायची रुक्मिणी मातेकडे त्यांनी कोणताही हट्ट जर प्रगट केला तरी रुक्मिणी माता तो हट्ट त्यांचा पुरवायची इतका आनंद असा देवभक्ताचा संबंध हा पुत्रो जायत क्वचिदपि कुमाता होती अशा प्रकारचा अनन्य संबंध दोघांचा मायलेकराचा संबंध होता। परिसा भागवत महाराजांचा इतिहास असा आहे महाराज पंढरपूर क्षेत्रात वास्तव्य करायचे मूळचे पंढरीचे
पंढरीनाथाच्या दरबारात रामायण सांगण्याची सेवा होती. पंढरीनाथच्या दरबारात ते भागवत सांगणं, रामायण सांगणं, कथाकार होते, कथा सांगायचे. पण आमचे नामदेव महाराज त्या मंदिरात कीर्तन करायचे. कीर्तन त्यांचं काय नामच कीर्तनच होतं. परमात्म्याच्या नामाची गोडी, कारण नाम आहेच, जन्मता पांडुरंग जिभेवर येईल असं नामचिंतन करणारे नामदेव महाराज नामचिंतन करते श्रावणात परमात्म्याच्या समोर नाचायचे आणि तिथं परिसा महाराज भागवत रामायण कथा सांगायचे. एक वेळचा रामायणाचा प्रसंग आहे. रामकथा चालू आहे. रामकथेचा आनंद सर्व श्रोते लुटत आहेत आणि अशा काळात ती रामकथेचा आनंद लुटता लुटता आमच्या नामदेव महाराजाचं चित्त सुद्धा त्या रामकथेकडे गेलं आणि ती रामकथा ऐकता ऐकता लंकेचं वर्णन चालू. थोडक्यात लंकेचं वर्णन तिथं चालू होतं. नामदेव महाराजांनी ते सगळं वर्णन ऐकलं आणि ऐकल्यानंतर कथा संपल्यानंतर परिसा महाराजांच्या जवळ आले आणि त्यांनी लंकेच्या समाधान विचारणा केली. का म्हणे लंकेची रचना कशी आहे? तुम्ही लंकेचं वर्णन केलं, तुम्ही रामायण सांगणारे आहात, लंकेची रचना कशी आहे असं परिसा महाराजांना विचारणा केल्यानंतर त्यांना कुठे सांगायला त्यांनी भरपूरसा ग्रंथ चालला. ते म्हणे आणखी मी काही ग्रंथ पाहतो आणि त्या ग्रंथात जर मला आशय सापडला तर मी तुम्हाला लंकेच्या रचनेच्या विषयी सगळं सविस्तर प्रमाण अशा प्रकारचं देतो. नामदेव महाराज दुसरे दिवशी आले. दुसरे दिवशी महाराजांना विचारलं, का महाराज पहिला ग्रंथ? पुराणिक म्हणल्यानंतर लोक प्रश्न विचारत असतात. महाराज म्हणल्यानंतर लोक काही प्रश्न विचारतात. विचारायचे ते विचारावेत, यात विशेषता नाही. विचारू नाही ते विचारतात. बोला आकडे विचारू विचारत असतात. लग्नाच्या संबंधी कर्मचाऱ्याला प्रश्न विचारून उपयोग काय? काही जण म्हणतात महाराज तुम्ही फिरत असतात, तुम्हाला याच्यातलं ज्ञान आहे, कुठं जुळे पाहावं. हे प्रश्न निरर्थक अशा स्वरूपाचे प्रश्न. कोणते प्रश्न विचारावेत, कोणाला विचारावेत, कधी विचारावेत, कसे विचारावेत याला शास्त्र आहे. माझा विषय चालला परिसा भागवत महाराजांना. पुन्हा दुसऱ्या दिवशी नामदेव महाराजांनी प्रश्न केला आणि प्रश्न केल्यानंतर ग्रंथ पाहिले म्हणे तरी मला काही कळलं नाही. रुक्मिणी मातेकडे आपल्या अंतःकरणातली आली शंका प्रगट केली. रुक्मिणी मातेला सांगितलं, आई मला 4 दिवसापासून नामदेव महाराज हा प्रश्न विचारतात, नेमकी मला ती रचना कशी? अहंकार होता. पुराणिक म्हणल्यानंतर महाराज म्हणल्यानंतर थोडाफार असतो. आलं का लक्षात? तो उपयोगाचा नाही. कोरोनानं जिरवला. थोडाफार अशा प्रकारचा अहंकार चित्तात होता. त्या अहंकारानं सहजासहजी मान्यता देत नव्हते, अन्याला मानत नव्हते. करता करता घरी पत्नीला सांगायचं, तिथं रुक्मिणी आई साहेबाला सांगायचं. हे करता करता परिसा भागवत महाराजांच्या मुखातून हे ऐकून आई म्हणे, आई मला आता दुसरं तिसरं का नाही, मला लंकेची रचना जर सांगायची झाली तर मला लंका पाहावी लागेल. रुक्मिणी आई साहेबाकडे परिसा भागवत महाराजांनी आपली इच्छा प्रगट केली. मला लंकेला जायचंय, लंका पाहायची. पण लंकेला घेऊन कोण जायचं? दुसरं कोण जाऊ शकणार? म्हणून खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आपण आदिशक्ती आहात, आपल्याकडे सगळं सामर्थ्य आहे, तुम्ही मला स्वतः लंकेला घेऊन जा. रुक्मिणी आई साहेबाने परिसा महाराजाला आपल्या हातावर बसवलं. इतकं प्रेम परिसा भागवत महाराजावर. आणि हातावर बसून लंकेला घेऊन, हातावर बसून परिसा महाराजांना लंकेला नेलं. लंकेचं पूर्ण दर्शन घडवलं आणि सगळं लंकेचं दर्शन लंका पाहता 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 देवाला गंगा जिरवायचाच होता. तिथं बिभीषण महाराज घर दिसलं आणि बिभीषण महाराजच्या घराच्या पटांना तसंच हरी कीर्तन चालू होतं. दुसरं तिसरं कोणीच नव्हतं. नामदेव महाराज स्वतःच उभे कीर्तनाला होते. बिभीषण महाराज कीर्तनात बसलेले होते. मोठे भगवत भक्त कीर्तनाला बसलेले होते. सगळेजण कीर्तन ऐकत होते आणि नामदेव महाराज कीर्तन करत होते. आणि पुन्हा डोळे चोळले आणि पुन्हा बाहेर पाहिलं, आपण लंकेला चालू का स्वप्नात आहे का, पुन्हा चिमटा घेऊन पाहिलं. त्यांना लक्षात आलं की आपण सावध अवस्थेत आहोत आणि हे लंकेतलंच दर्शन आहे. सगळं पाहिलं. रुक्मिणी आई साहेबांनी विचारलं. आई साहेबाला एक विशेषतः असं वाटत होतं का यांनी नामदेव महाराजांची शरणागती केली पाहिजे, नामदेव महाराजांचं शिष्यत्व यांनी पत्कारलं पाहिजे, असं रुक्मिणी आई साहेबांची इच्छा होती.
कारण खऱ्या अर्थानं देवाचं प्रेम नामदेव महाराजावर जेवढं होतं तेवढं अन्यावर झालं. असं आई साहेबाला असं वाटत होतं, ते सगळं दाखवलं, विचारलं, नामा सगळी लंका पाहिली, चांगलं दर्शन घेतलं, चांगली रचना तुला कळली, म्हणजे सगळं पाहिलं आई साहेब. म्हणे चला आता पंढरपूरला चला म्हणल्यानंतर पंढरपूरला दुसऱ्या दिवशी हे आले. पंढरपूरला पाहतात तर नामदेव महाराज इथेही त्यांना दिसल्यानंतर झालं, विचारणा केली, का म्हणे महाराज तुम्ही 4 दिवसापासून तुम्हाला विचारतो ते लंकेची रचना कशी. त्यांनी ती लंकेची रचना बाजूला ठेवली. तुमच्याकडे कोणतं वाहन आहे ते सांगा, कोणत्या वाहनाने गेले होते ते. आमचं काहीच पांडुरंगाच्या दर्शन कारण एक आहे, याचं दर्शन झालं कसं एकेची ठाई पैसला तरी सर्वत्र तोची गेला, हे असो विश्व झाला अंगेची तू. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर एका ठिकाणी जरी बसला तरी तो सर्वत्र अशा प्रकारचा त्याचा संचार होतो. त्याला सर्वत्र अशा प्रकारचं त्रैलोक्याचं त्रिकालाचं ज्ञान होते, त्रैलोक्यातलं ज्ञान होते, सर्व त्रैलोक्य संचार. कारण तो खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर तो व्यापक होतो. कर्मण्य कर्म पश्येत कर्मणीचे कर्म या बुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृष्ण कर्मकृत. या कृष्ण कर्मकृत पदाचं चिंतन करतोय. ज्ञानोबारांनी केलेले चिंतन पान. कर्मणीय कर्म पश्येत अकर्मणी कर्म पश्येत सा बुद्धिमान सा युक्ता सा कृष्ण कर्मकृत. तर त्याने सगळं कसं केलं त्याचं चिंतन ज्ञानोबारांनी फार गोड रेखाटलेलं आहे. मला सांगायचं काय, हे सगळं झाल्यानंतर त्यांचा संवाद चालू झाला आणि संवाद चालू झाल्यानंतर नामदेव महाराजांनी पुन्हा प्रश्न केला. ते लंकेची रचना सांगू लागले, पण त्यात पुन्हा नामदेव महाराजांनी एक खोचक प्रश्न विचारला. म्हणे तुम्ही बिभीषणाचं घर पाहिलं का? मग ते त्या चिमटाच काढलेला होता. नेमकं बिभीषणाचं घरच विचारलं. हो म्हणे बिभीषणाच्या घरी म्हणे काय काय पाहिलं? म्हणे बिभीषण महाराज बसलेले होते, तुमची कथा चालू होती. अरे म्हणे मग तुम्ही केलं काय? म्हणे काही नाही, पाहिलं निघून आलो. नामदेव महाराजांनी किती करंट आहे. प्रत्यक्ष संत तुम्हाला समोर बिभीषणासारखा ज्याच्या हृदयात परमात्मा नांदतो, रामप्रभूचं वास्तव्य आहे, परमात्मा हृदयाला त्यांच्या कधीच सोडून जात नाही, अशा बिभीषणजीचं दर्शन झाल्यावर तुम्हाला दर्शन घेण्याची बुद्धी नाही झाली का? आणि अहंकार दर्शन घेऊ देत नाही तेव्हा. अहंकार फार आहे, म्हणून अहंकारा नासा वेद जगी निंदे बरोबर म्हणतात. अहंकारासारखा गोळा सगळ्यात विचित्र जर काय असेल तर तो अहंकार आहे. सगळं बोलणं झालं, तुम्ही बिभीषणजीचं दर्शन घेतलं नाही का? हे सगळं झाल्यानंतर पुन्हा त्या बिभीषणाच्या घराची रचना सांगू शकले नाही, आणि सांगू शकले नाही नसल्यानंतर पुन्हा रुक्मिणी आई साहेबाजवळ आले. पुन्हा नावाचं आधी सांगितलं होतं व्यवस्थित पाहून घे. आता काय आई, पण आई म्हणे त्यांना कसं काय माहिती? म्हणून त्यावेळेस रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं, परिसा अरे परमात्म्याचा हात ज्याच्या खांद्यावर आहे, परमात्म्याचा हात ज्याच्या मस्तकावर आहे ते सामान्य नाही. आणि तुला आजही सांगतो की तुझ्या ठिकाणचा पुराणिकपणाचा अहंकार टाकून दे आणि त्या नामदेव महाराजांची शरणागती कर. अशा प्रकारचं रुक्मिणी आई साहेबांनी विनवलं आणि विनंती केल्यानंतर तरी सहजासहजी जात नाही ना. ते काय म्हणतात, सून जळते पण पीळ जळत नाही. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर मग ते तरी काही दिवस गेलेच नाही. शेवटी मग देवाचं म्हणे, मग आई मला एकदा पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं. रुक्मिणी आई साहेबांनी आपल्या कानाला हात लावले, म्हणे पांडुरंगाचं दर्शन आम्ही करून देऊ शकत नाही. मग पांडुरंगाचं जर दर्शन तुम्हाला घ्यायचं झालं तर एकच उपाय आहे, तुम्ही ते भक्ताशिवाय पांडुरंग दर्शन देऊ शकत नाही. तुम्ही एक करा, नामदेव महाराजांची शरणागती करा. नामदेव महाराजांची कृपा झाली तर पांडुरंगाचं दर्शन ते तुम्हाला करून देऊ शकतील, असं परिसा महाराजांना ज्यावेळेस रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं. आणि नंतर मग ते हातबंद झाले, रावळात आले, नामदेव महाराजांचे पाय पकडले, डोळ्यात पाणी आलं. आणि तेवढ्यात झालं असं, नामदेव महाराजांच्या ठिकाणी पांडुरंग दिसू लागला आणि पांडुरंगाच्या ठिकाणी नामदेव महाराज दिसू लागले. एवढा मोठा अधिकार ज्या परिसा महाराजांचा, त्या परिसा महाराजांची ही आरती आहे. त्यांनी नामदेव महाराजांची आरती केलेली आहे. आरती हे वर्णन. आरती काय? ज्यावेळेस एखाद्या विषयाच्या विषयी, एखाद्या उपास्याच्या विषयी अंतःकरणात
तीव्र भावना, प्रेमाची विश्व तयार होते, प्रेमाची भावना दाखवून येते, आत्मज्योती प्रज्वलित होते आणि मग त्या आत्मज्योतीनं आपल्या उपास्याला ओवाळायचं असते. त्यावेळेस त्या आत्मज्योतीचं प्रतीक म्हणून, त्या प्रकाशाचं प्रतीक म्हणून आपण हातात ज्योती घ्यायची आणि त्याला ओवाळायचं, त्याला आरती म्हणतात. असं चिंतन केलं, व्रतवह प्रियम मेश्रितम युतम तत् आर्थिक्यम शुभम. पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर अशी जी आरती आपल्या जीवनात घडते, आरती कोणाच्याही विषय होत नाही, आरती कोणाचीही करू नये. आजकाल कोणाची आरती होती? आरती फक्त देवाची करावी. आणि आरती फक्त खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर परमात्म्याची, आपलं साधू संतांची करावी. आमच्या ज्ञानोबाराची आरती केली, तुकोबाराची आरती आहे, साधू संतांची आरती करावी. जे तेज शुद्ध आहे, निखळ आहे, ज्या तेजावर कोणत्याही प्रकारचं आवरण नाही, ज्योतीने तेजाची आरती केली. आलं का लक्षात? ज्या तेजाला कोणी झाकूच शकत नाही असं शुद्ध तेज जिथं प्रगट दिसते त्यावेळेस ज्योती हातात घेऊन त्या तेजाची आरती करावी. उपासनेचा प्रकार आहे. कधी अंगवती उपासना, कधी अन्यवती उपासना, अशा उपासनेचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यात आरती हा उपासनेचा प्रकार. उपासना दर्पण नावाचा ग्रंथ आहे, फार पुढे चिंतन केलेले. मला सांगायचं काय तर आरती हा ज्यावेळेस आपले उपचार देवाला समर्पण करता 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 आता मात्र आपण काहीच समर्पण करू शकत नाही, त्यावेळेस आपल्या ठिकाणी असणार आत्मतेजस त्याच्या समर्पण करणं हे आरतीचा प्रकार आहे. अशा प्रकारची आरती देवाची वा संताची होऊ शकते. आज महाराज आरती या कक्षेतला अभंग आहे. महाराज आरती करतात आणि आरती करते वेळेस आरती होते त्यांचं पुढच्याचं सामर्थ्य कळलं पाहिजे, पुढच्याचं महात्म्य कळलं पाहिजे, तेव्हा ते आरती होते. आरती करते वेळेस त्या आरतीत सामर्थ्याचे चिंतन असते. या अभंगाचा विचार करायचा झाला तर सामर्थ्याचे चिंतन नामदेव महाराजांचे आहे. आणि नामदेव महाराजांच्या विषयी उत्कट असणारा जिव्हाळा त्याचे चिंतन, जीवलग नामया असं चिंतन नामदेव महाराजांचं सगळं वर्णन या अभंगात केलेलं आहे. अभंग छोटासा असेल पण नामदेव महाराजांचं विशाल चरित्र या अभंगात गाडल्या गेलेलं आहे. रूपानं अशा प्रकारचं आहे, सूत्रात्मक अशा प्रकारचं चरित्र या अभंगात आपल्याला पाहायला सापडते. महाराज इथं नामदेव महाराजचं वर्णन परिसर महाराज करतात. वर्णन करते सामान्य एखादा वर्णन करत असतो तो प्रेमाच्या कक्षेत करतो, एखादा साहित्यिक वर्णन करतो ज्ञानाच्या कक्षेत वर्णन करतो. मी असं सांगेन देवा, ज्ञानानं केलेलं वर्णन तेही यथार्थ वर्णन होऊ शकत नाही आणि प्रेमानं केलेलं वर्णन सुद्धा यथार्थ होऊ शकत नाही. एखादा साहित्यिक एखाद्या ग्रंथाचं, एखाद्या तीर्थाचं, एखाद्या महात्म्याचं, एखाद्या क्षेत्राचं, साधूचं, देवतेचं वर्णन करेल, पण त्याच्या ठिकाणी त्याचं शाब्दिक पांडित्य, शाब्दिक ज्ञान असेल, त्या कक्षेनं तो वर्णनात प्रवृत्त आणि ते वर्णन करता 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 त्याचा किस पाडू 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 बारीक 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 माहिती सांगतो, पण शेवटी माफी मागून बोलतो, तो एकेरीच बोलतो. ज्ञानदेव असे, असं आपल्याला ते शब्द उच्चारणात येणारच नाही. ज्ञानदेव असा म्हणाला असं म्हणणार, त्याचा अर्थ असा आहे त्याच्या ठिकाणी प्रेम. त्यानं केलेलं वर्णन केवळ ज्ञानानं असेल, आलं का लक्षात? आणि ज्ञानानं केलेलं वर्णन, शब्द पांडित्यानं केलेलं वर्णन यथार्थ होऊ शकत नाही. तलाटन हिंगण भेट होईल. ज्ञानानं तुम्हाला शब्द रचना, वाक्य रचना करायला जमेल. ज्ञानानं हेच शक्य आहे. शब्द तुमच्या शब्द सामुग्री तुमच्याजवळ असेल तर हे आहे, जगालाही बोलवायला जमेल. पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर तुमच्या ठिकाणी प्रेम नसेल तर ते वर्णन यथार्थ होऊ शकणार नाही. पण एखादा भोळा वारकरी प्रेमानं वर्णन करत असतो. पण एक सांगू का, त्याच्या ठिकाणी जर ते ज्ञान नसेल तर आई आपल्या बाळाचं वर्णन करते, माझं बाळ ना सोन्याचा उंड आहे, ते सोनं फक्त काढून टाका, उंडा शिल्लक ठेवा. आलं का लक्षात? आईनं केलेलं वर्णन नाही का बाळाचं? आईनं केलेलं वर्णन जे आहे ते प्रेमापोटी केलेलं वर्णन आहे, प्रेमापोटी केलेलं वर्णन आहे. सोन्याचा गोळा काय, सोन्याचा उंडा काय, हे वर्णन प्रेमानं झालं, पण तिथं ज्ञान. आलं का लक्षात?
प्रेम आणि ज्ञान ज्यावेळेस एका कक्षेत येते तेव्हा तिथं खऱ्या अर्थाने यथार्थपरण होते आणि तिथं अशी आरती निर्माण होते. ही आरती करण्यासाठी परिसा महाराजांच्या ठिकाणी नामदेव महाराजांचं यथार्थ ज्ञान झालं. नामदेव महाराज कोण आहेत? नामदेव महाराज म्हणजे प्रत्यक्ष परमात्माच आहे. प्रतीची आली ना, प्रतीची आली नाही हो. त्या परमात्म्याने भक्ती सुख घेण्यासाठीच त्या पांडुरंगाने हा अवतार धारण केला. अभंगाच्या दुसऱ्या चरणात भक्ती सुख ज्ञान सांगणारं चरण आहे का? खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर भक्ती सुखा उपभोगण्यासाठी भक्ती सुखा लागली वाटोनी दोही भक्ती सुख अनुभवण्यासाठी भगवान परमात्माच भक्त रूपानं अवताराला येतो. नाही, ज्ञानोबाला सुद्धा पांडुरंगाचा अवतार आहे. आपण नेहमी अवतार 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 पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. खऱ्या अर्थानं पाहिजे झालं तर ज्ञानोबा जसे पांडुरंगाचे अवतार आहेत तशा प्रकारचं नामदेव महाराज सुद्धा पांडुरंग अवतार. ह्या वया भक्ती सुख पांडुरंग अवतार. माझा विषय एवढा चालला का नामदेव परिसा महाराजांच्या चित्तात नामदेव महाराजांचा यथार्थ परिचय झाला होता. ज्ञान होतं आणि अंतःकरणात किती प्रेम होतं, किती सामर्थ्य होतं. हे कोण आहे? जीवलग नामया, जीवलग म्हणले नाही, जीवलग जीवल जय जयाजी भक्त राया. तुम्ही भक्त राजा. राया राया शब्दाचा अर्थ राजा असा सरळ होतो. तुम्ही राजे आहात, पण कशातले राजे आहेत? भरपूर राजे असतात. ये राजा सुद्धा आहेच ना. आलं नाही लक्षात तुम्हाला? घोटाळा करणारा कुठे राजा असतो गावात? असे राजे काही नाही. व्यवहारात राजा असते ना. पोटासाठी वेचीच नाही तोही म्हणे राजाने, काय तो अर्थ उपयोगाचा आहे. असे राजे नाही. भक्तराज आहेत, भक्तराज, भक्त राया, भक्त राया असं वर्णन केलेलं आहे. आणि तुम्ही दुसरे तिसरे जीवलग, जीवलग याच्यावर त्यांच्याविषयीचं प्रेमही प्रगट होते. अशा नामदेव महाराजांचं वर्णन परिसा महाराज करतात.
परिसा महाराजांच्या जीवनात प्रतीती आली, त्याच्यामुळे हे वर्णन त्यांनी अशा प्रकारचे केलेलं आहे. अभंग सरळ चरित्राचा भाग असणारा अभंग आहे. नामदेव महाराजांचा अवतार झाला, कोणाच्या पोटी झाला, काय झाला हे सगळ्यांना आपल्याला ज्ञात आहे. दामाशेठ महाराज आणि त्यांच्या सौ अर्थात कोण गोनाई माता. खरंच आता यांच्याविषयी अशा प्रकारचं हे आहे का, हे कुटुंब काही सांगतात सातारा भागातलं आहे, काही सांगतात नरशी नामदेव त्या भागातलं आहे. आता कुठचं आहे त्याच्यात वाद आहे, जिथं वाद आहे तिथं आपण वादून अवलंब्या. नामदेव महाराजचा अवतार झाला, त्याचे गुरु होते, हे आपलं सूत्र गुरु बाबांच्या नुसार विचार करायचा झाला तर बाबा सांगत असतात. काही सांगतात तिकडे साक्षात्कार झाला, काही सांगतात भंडारा डोंगरावर झाला. एवढं सगळ्यांना मान्य आहे ना. म्हणजे लसावी मसावे महत्तम सामायिक विभाग आणि लघुत्तम सामायिक विभाग ते बाकीचं काढून विषम भाग विभाग काढून टाकायचे, सामायिक विभाग घ्यायला काय हरकत आहे का. म्हणजे एकच आहे. अशा हे कुटुंब नांदत होतं आणि तिथं खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्यांना आऊबाई नावाची ज्येष्ठ कन्या झाली. त्यानंतर देवाला गोनाईने नवस केला, देवा पुत्र दे मला. गोनाई मातेनं देवाला नवस केला, भरपूर दिवस झाले. मुलगी आऊबाई 6 वर्षाची झाली तरी मुलगाच नाही. आणि मग देवाला नवस केला का मला देवा पुत्र दे, मला पुत्र दे. आणि पुत्र दे म्हणल्यानंतर देवही विचारात पडले. फुलही पवित्र होतं. नरहरी शेठाचं सेठ ज्या कुलात भगवत भक्त होऊन गेले, असं पावन कुल, वारकऱ्याचं कुल. आणि करता 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 शेवटी तरी मुलगा झाला नाही. उदास झाले, म्हणे आता इकडे तिकडे राहायचंच नाही, आता मुलंच नाही, करायचं काय. पंढरपूरला नामदेव टेकडी उंचवटा होता, पण तिथं कुटिया करून हे कुटुंब राहू लागलं. काही दिवस निघून गेले. पांडुरंगाची भक्ती करता 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 शके 1192 कार्तिक शुद्ध एकादशीच्या दिवशी प्रभास नाम संवत्सर होतं, रविवार दिवस होता. आणि या रविवार दिवशी भगवान आपलं भक्तवर्य नामदेव महाराजांचा अवतार झाला. अशा नामदेव महाराजांचा अवतार झालेला होता तो नाम अवतारच होता. मी नेहमी सांगत असतो, वारकरी संप्रदाय हा तत्वनिष्ठ संप्रदाय. या संप्रदायाचे संत सामान्य नाही, एकेका तत्वाने धारण केलेला अवतार आहे. प्रत्यक्ष भक्ती तत्वाने, प्रेम तत्वाने, नाम तत्वाने धारण केलेला अवतार म्हणजे नामदेव महाराज आहेत. नामदेव महाराज जन्माला आल्याबरोबर त्यांच्या वाणीवर सटवीनं पांडुरंगाचं नावच लिहिलं, असं वर्ण अभंगाच्या पहिल्या. जन्मता पांडुरंग
पांडुरंग जिवेवरी लिहिले म्हणून ते नामाचाच वसा घेतल्या कारण ते नामचिंतन करत होते. काही असे जन्माला येतात महाराज जन्मता शिवीस्तीच्या तोडा घेऊन आलेली घाबरपर्यंत शिवी एक आलेली पुन्हा देत नाही. विष्णू सहस्रनामासारख्या पाठ समजायचं याच्या जीवेवर काय लिहिले आलं का. पांडुरंगाचं नाव जीवेवर लिहिलं परमात्म्याचं चिंतन अशा प्रकारचं त्यांनी जन्मात काय बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणलं तसं. महाराज थोडे मोठे झाले 1-2 वर्षाचे झाले तरी परमात्म्याचं नाम चिंतन चालूच राहायचं. अंतर्मुख वृत्ती नामाचं ते जे साधनेचं ते तेज होतं. कारण एका युगाचे नामदेव महाराज नव्हते. युगाचा भक्त नामा कीर्तनी पाठीमागे डोळे झाकून पुढी ती जणी कृतयुगात अवतारी नामा प्रल्हाद पै झाला. कृतयुगात नामदेव महाराज प्रल्हाद होते आणि पद्मिनीना कोणाचं जनाबाईने वर्णन केलेलं आहे. माझं नाव पद्मिनी नावाचं श्रेष्ठ दासीचे पद अशा प्रकारचं ही पद्मिनी होती. त्रेतायुगाचा विचार करायचा झाला तर नामा अंगद पै झाला. मंथरा नाम माझे कोणी लाथ मारली भरते हानिली मारिली लाथ. भरताने मला लाथ मारली. त्रेतायुगातले चिंतन सांगितलं. व्यापार युगात सांगितलेलं आहे नामदेव महाराज उद्भव झाले आणि उपजा माझं नाव होतं आणि भगवान परमात्म्याने माझा उद्धार केला. आणि या अवतारात नामदेव महाराजच्या नामदेव नावानं अवताराला आले तर मी खऱ्या अर्थानं जनाबाई नावानं त्यांची दासी झाली. चौयुगाचा 4 युगापर्यंत ज्यांचा इतिहास होता पण नामदेव महाराज अवतार ते होते. आता या नामदेव महाराजच्या अवताराच्या विषयी महिपती महाराजांनी सांगितलं त्यांचा जन्म आयोनीज आहे शिंपल्यातून झालेला आहे. आता इथे जिथं वादो नावं लागले हे सूत्र आपल्याला स्वीकारायचं आहे. महिपती महाराजांच्या चरित्रानुसार त्यांनी सांगितलेलं आहे का नामदेव महाराज स्वतःचं चरित्र मग पूर्ण अभंग मला पाठ नाही आणि प्रासंगिक कीर्तन असतात ते पूर्ण लक्षातही राहत नाही. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर तिथं वर्णन केलेलं आहे. स्वतः आईच्या उदरातून माझा स्वतः त्याने जे आपल्या मुलाला आपलं सगळं कुंडली सांगितली आपलं चरित्र सांगितलं त्यात त्यांनी स्वतः सांगितलं आईच्या उदरातून गोनाईच्या मातेच्या उदरातून माझा जन्म झाला माझा अवतार जन्म झाला असं सांगितलेलं आहे. आता नामदेव महाराजांच्या विषयी महिपती महाराजांनी शिवल्यातून त्याचा अर्थ नामदेव महाराजांच्या विषयी महिपती महाराजांच्या अंतःकरणात एवढी श्रद्धा होती का हे भगवत भक्त अवतार कोटीतले की योनीचे संभव नाही ते अयोनीचे संभव आहे. एवढी साधना ज्याच्या जीवनात घडत असेल जन्मल्यापासून परमात्म्याचं चिंतन जर ते करू शकत असतील तर त्यांना योनीज म्हणता कसं त्यांना अयोनीज अवतार कोटीतनं माना. म्हणून महिपती महाराजांनी त्या भक्तीच्या उत्कट भावनेमुळे तशा प्रकारचं ते चरित्र लिहिलं असावं अशा प्रकारचा एक विचार आपल्याला करायला जमतो. सांगायचं काय महाराज भजन करू लागले. भजन करता करता थोडे मोठे. दामाशेठ महाराजांचा नियम होता दररोज पांडुरंगाला नैवेद्य सारायचा. आपलं दररोज पांडुरंगाला नैवेद्य घेऊन जायचा आणि आपलं नियमही असाच असतो देवाला नैवेद्य काय म्हणतो आपण दाखवा. देवाला नैवेद्य दाखवतोच आणि तो आपलं प्रश्न राखून आहे तो कधीच कोणाचा खात नाही कारण त्यालाही माहिती आहे काय कशाला आणलेला आहे. आणि त्यानं जर खाल्ला असता तर उद्या रेशन मध्ये त्याचं नाव दिलं असतं कार्ड मध्ये नाव टाकलं असतं एक सदस्य वाढलेला आहे. महाराजांना काही काम आलं 6 खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर 6 वर्षाचे नामदेव महाराज जातात नैवेद्याचा ताट घेतलेला आहे. गोनाई मातेनं त्यांना मंदिरात पाठवलं. रावळात जा नामा देवाला नैवेद्य दाखवून. नामदेव महाराज रावळात गेले. रावळात गेल्यानंतर नैवेद्य देवाच्या समोर ठेवला आणि लहान असणारे लहान मुलाचं हृदय अशा प्रकारचं मृदूच अशा प्रकारचं असते भाऊ अशा प्रकारचं त्याला जसा आकार द्याल तशा प्रकारचं ते होते. घरातले संस्कार होते. जन्मताच परमात्म्या सगळीनच ज्यांच्या तोंडावर परमात्म्याचं नाव लिहिलेलं होतं जिभेवर लिहिलेलं होतं. नामदेव महाराज तिथं गेले नैवेद्य ठेवला आणि देवाच्या मुखाकडे पाहू लागले. आता खाईल मग खाईल. कशाचं देव खात असतो देव नामदेव महाराजाकडे पाहत होता. नामदेव महाराज त्याच्याकडे पाहत 1 तास झाला 2 तास झाला. नामदेव रे म्हणे बाबा दररोज लवकर खातो. आज माझे वडील आले नाही म्हणून खात नाही का दामाशेठ आले नाही म्हणून खात नाही का अरे म्हणे त्यांना काम होतं म्हणून मी आलो. खा बाबा उद्या तीच येणार आहेत खा. कशाचं नैवेद्य करतो महाराज
विनंती करतात, प्रार्थना करतात, तरी बाबा ऐकत नाही. अरे मग तू जर खाल्ला नाही तर आम्हाला तिकडे खायला भेटायचं नाही का? कारण नैवेद्य घरी गेल्याशिवाय हे होणार. नामदेव महाराज विनंती करू लागले तरी काही देव नैवेद्य खायला तयार नाही. शेवटी नामदेव महाराजांनी सांगितलं, देवा तू जर नैवेद्य खाल्ला नाही ना आई रागावेल, बाबा रागावतील, असं नको करू बाबा, खा. शेवटी गयावया करू लागले आणि शेवटी महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले. नामदेव महाराजांच्या डोळ्यात अश्रू आलेले पाहिले. 4 युगापासून सेवा करणारा आपला भक्त आहे. देवालाही त्यांच्याविषयी करुणा जागृत झाली आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर मग देव नामदेव महाराजांकडे पाहू लागले. पुन्हा देवा नामदेव महाराजांनी विनंती केली, देवा अहो भक्षण करा नाही तर आम्हाला घरी त्रास होईल, काय तुम्ही नैवेद्य, आता तुम्ही नैवेद्य खाल्ला नाही ना तर इथं डोकं पडून प्राण त्याग करतो, असं नामदेव महाराज बोलल्याबरोबर मग मात्र देव भयभीत झाले. लहान पोराचं काही सांगायला जमत नाही, काय करते सांगायला जमत नाही. आता हे क्षेत्रात गेलं नाही, खेड्यात सांगितलं आलं का लक्षात. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर शेवटी ती मूर्ती त्यांनी नैवेद्य उचलला देवाने. तो नैवेद्य भगवान परमात्म्याने भक्षण केला. नामदेव महाराजांना आनंद झाला. नामदेव महाराज उड्या मारतच आले. पण पोरांचा एक विशेष असतो, नैवेद्य दाखवून आल्यानंतर तिथं ठेवून येतात नाही तर खाऊन येतात. आणि खाऊन आल्यानंतर ते तशी येत नाही, त्यांचे हातात जे तांब्याचं भांड, आपलं पाण्याचं भांड आहे, ताट आहे, त्याचा बँड करत येतात. वाजवतच आले नामदेव महाराज. आता ते बालच होते, वाजवत वाजवत तसे घरात आले. म्हणजे आई देवाने नैवेद्य खाल्ला. नामा अरे भूक लागली असती तर घरी येऊन नैवेद्य खायचं, पण तिथे खायच असतील का? आता म्हणे आई खरंच देवाला नैवेद्य खाल्लं. कशाचं खरं वाटते महाराज? आतापर्यंत कोणत्या देवाला खाल्लेलं? खाल्लेला आपल्याला ती भावनाच नाही त्याला खावी म्हणून. आलं का लक्षात? आपल्याला ती भावना असेल तर तो खाईल ना. जैसा केला तैसा होय, ज्याने ज्याने जैसे द्यावे तैसे व्हावे भगवान. पण तशी आपली जर भावना असेल तर तो खाईल. झाला असं. शेवटी काय गोनाईला पटत नव्हतं. दामाशेठ आले, सांगितलं म्हणे अहो पा नामा खोटा बोलतो, त्याने सांगितलं नैवेद्य घेऊन पाठवलं, नैवेद्य तिकडेच खाल्ला, देवानी खाल्ला म्हणून सांगितलं. नामदेव महाराज सांगितलं, देव बाबा खरं सांगतो तुम्हाला, शपथ घेऊन सांगतो, देवाची शपथ घेऊन सांगतो. शपथ कोणाची घ्यायची असते? शपथ कोणाची घ्यायची असते? जे मरत नाही त्याचीच घेतली पाहिजे. देवाची शपथ. आणि एक सांगू का, ज्याच्यावर निरतिशय प्रेम आहे त्याची शपथ घ्यायची. इथं ज्ञानोबाला सुद्धा म्हणतात तुझी आण, माझी म्हणत नाही. माझी म्हणलं असतं तर प्रेमाचा विषय आपण झालो असतो. तुझी आण वाहिनी का, याचा अर्थ काय? तू परप्रेमाचा विषय तू आहे. तसं नामदेव महाराज सांगतात, देव आई खरंच बाबा खरं शपथ घेऊन सांगतो, देवाने नैवेद्य खाल्ला. नामा खरंच खाल्ला. नामदेव महाराजांचं प्रेम होतं. लाडका मुलगा होता. महाराज कुरवाळला जवळ बसवलं. म्हणे नामा आता उद्या नैवेद्य घेऊन तुला. म्हणे बाबा नाही, तो काही लवकर खात नाही, तेवढा वेळ उपास घडतो. आणि पुन्हा त्याला खाल्ल्यावर तुम्ही म्हणता का तूच खाल्ला? नाही म्हणे नामा उद्या तुलाच नैवेद्य घेऊन जायचं. नैवेद्य घेऊन नामदेव महाराज गेलेले आहेत. गेल्यानंतर खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर तो नैवेद्य ठेवला, पाणी फिरवलं आणि सांगलं देवा उचला नैवेद्य. नैवेद्य खा म्हणल्यानंतर हा बाबा कसा खऱ्या अर्थानं पाहायचं, खात नाही काय नाही पाहतो. दारात संरक्षक होतेच ना, ते दोघंही मागे आलेले होते. दारापर्यंत आले लपून पाहत होते. देव काय नैवेद्य खायला तयार नाही. नामदेव महाराज आज काय मला खोटं ठरवतो का काय? लवकर नैवेद्य उचला देवा खा. तरी देव नैवेद्य खायला तयार नाही. देवा कालचा प्रयोग करायचा. नामा अरे तसं नको करू. साखळी मोठ 1.25 लाखाची. ते प्रगट बाहेर पाहणं ते पाहतात म्हणे. मग तेच तर सांगतो, नाही तर आपल्या दोघात तू खायला नाव कोणाचं येणार आहे? ते माझं येणार आहे. त्याच्यामुळे देवा तुला नैवेद्य खावा लागेल. त्यांना तर म्हणून तारलं इथं. शेवटी तरी देव तयार व्हायला तयार नाही. महाराज शेवटी नामदेव महाराजांनी सांगितलं देवा हे आता देह समर्पण करतो. शेवटचा उपाय. देवाने महाराज काय केलं? तो नैवेद्य उचलला. नैवेद्य हातीचा मोठी
नामदेव महाराजांच्या हातातला तो नैवेद्य उचलला महाराजांनी, देवानी गटागटा खाल्ला पाहिलं दामाशेठ महाराजांनी, आणि मग त्यांना समाधान झालं. आणि मग ते देवाच्या जवळ आले, डोळ्यातून अश्रू आले, म्हणे देवा 12 वर्षावरी उपवाशी मारले, देवा तुला 12 वर्षापर्यंत आम्ही उपवाशीच ठेवलं रे. खऱ्या अर्थानं पाहिजे झालं तर ना आजी जे होईल नामदेवी, आज तुला नामदेवाने तुला खरं खाऊ घातलं. देवा खरं आम्हाला आतापर्यंत असं वाटत होतं देवाला नैवेद्य दाखवायचाच असतो. लोक कहे भगवान आते द्रौपदी की तरह बुलाते नहीं, लोग कहे भगवान खाते नहीं, नाम शबरी की तरह हम खिलाते नहीं, लोग कहे भगवान पीते नहीं, नामदेव की तरह हम खिलाते नहीं. अशा प्रकारचा आपण त्याच्यासारखं उत्कट भावात येत नाही, म्हणून देव आपलं सेवन करत नाही. देवाला खऱ्या अर्थानं समर्पण करण्यासाठी अंतःकरण तितक्या प्रकारचं बोलून झालं पाहिजे. नामदेव महाराजच्या जीवनात एकदाच नाही, नामदेव महाराजांच्या हातचा ज्यावेळेस परमात्म्याने दूध पिलं तोही एक प्रसंग सांगण्यासारखा आहे. नैवेद्य खाला दूध पिला हा प्रसंग वेगळा आहे. तो प्रसंग असा आहे, त्यावेळेस तीर्थयात्रा करता करता काशी क्षेत्री गेले, तिथं दादू पिंजारी नावाचे भक्त होते. दादू पिंजारी महाराजांनी नामदेव महाराजांना ज्ञानोबाराला घरी चहा पानाला, आता चहा पान नसेल त्या काळात दुग्ध पानाला बोलावलं, दूध पिण्यासाठी बोलावलं. ते दूध पिण्यासाठी बोलावल्यानंतर या दोघांच्या हातात दुधाचा अशा प्रकारचा भरून ग्लास दिला. दोघांच्या हातात दुधाचा ग्लास आहे, दोघे दूध घेत आहेत. दादू महाराजच्या हातात ते शिष्याने ग्लास आणून ठेवलेला आहे. दादू महाराज ते दूध हातात घेतलेलं दूध हे दोघ जण पाहत होते. दादू महाराजांनी घ्या म्हणावं अशी वाट पाहत होते. तेवढ्यात सगळे तिघाच्या हातात दुधाचा ग्लास पोचलेला आहे. तेवढ्यात दादू महाराजांनी आजा असं बोलले. बोलल्याबरोबर पाहून एवढा मोठा दगड होता. तो दगड त्या दारातून बसत नव्हता, एवढा मोठा होता. तो दगड त्या दारातून बारीक झाला, आत आला, पुन्हा तेवढाच झाला आणि दादू महाराजच्या जवळ येऊन पडला. ज्ञानोबा नामदेव महाराजांकडे पाहत होते, नामदेव महाराज ज्ञानोबाराकडे पाहतो. हा काय प्रकार आहे? आणि तेवढ्यात त्या हातात असणारा ग्लास दादू महाराजांनी काय केलं, त्या दगडाच्या जवळ असा धरला, दगडाला लावला महाराज, आणि मग त्या दगडानं ते दुधाचा ग्लास प्राशन केला. ते सगळं दूध प्राशन केलं त्या दगडाने. गटा 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 जसं घशातून उतरते ना आवाज होतो, तसा आवाज येऊ लागला. नामदेव महाराज ज्ञानोबाराकडे पाहत होते, ज्ञानोबारा नामदेव महाराजकडे पाहत होते. हा काय प्रकार आहे? आणि मग खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर नामदेव महाराज ज्ञानोबारा गालातल्या गालात हसले. नामदेव महाराजच्या लक्षात आलं आपल्या ज्ञानोबाराच्या चित्तात काय आहे, काय याला सांगायचं आहे ते लक्षात आलं. लक्षात आल्यानंतर मग त्यांनी सांगितलं काही हरकत नाही दादू महाराज, तुम्ही एकदा आमच्या पंढरपूरला या. आणि मग ते पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्यानंतर झालं असं, अहो म्हणे तुमच्या इच्छा हा दगड दूध पितो, तुम्ही आमच्या इच्छा मूर्तीला, आता ते तिथे शब्द तसेच आहेत का, पण ते आपल्या मुखातून उच्चारण बरं वाटत नाही. म्हणजे तुम्ही तिथे येऊन खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर दूध तुम्ही त्या मूर्तीला सुद्धा अशा प्रकारचं पाजा म्हणल्यानंतर ते दादू महाराज विचारातच पडले. आणि ते म्हणे काय हरकत नाही, कारण सामर्थ्य होतं, दादू महाराज अधिकारीच संत होते. आणि खऱ्या अर्थाने सांगलं काय हरकत नाही, हो पंढरपूरला. आणि मग ते दादू महाराज आले, तीर्थयात्रा करून हे आल्यानंतर ते दादू महाराज आले. ते दुधाचा ग्लास घेतला देवाच्या जवळ नेला ना. कशाला मी तो बाबा ऐक का, बाकीच्या देवापेक्षा थोरला देव लाचून ना पूर्ण हिनं भेटे शिव घेतल्या वाचून, अशा प्रकारचा तो देव कशाचा दूध पितो. मग मात्र त्यांनी कानाला हात लावले. नामदेव महाराजांनी हातात तो ग्लास घेतला आणि देवाच्या मूर्तीच्या जवळ घेतले. बाबानं दोन्ही हाताने घट्ट पकडला आणि गटागटाने दूध पिला नाही. त्याच्यात जे राहिलं होतं ते जीभ अशी बाहेर काढून घालून त्यानं ते चापून
माझी ख्यात ख्याते नामदेवा हाती दूध प्याला. नामदेव महाराजच्या हातून देवाने दूध प्राशन केलं. असा असा कथाभाग महाराजच्या बाल्या चरित्रात आपल्याला पाहायला सापडते. थोडे मोठे झाले, 11 वर्ष झाले आणि पूर्वी लग्न जरा गंभीर होतो. आता प्रसंग अशा प्रकारचा मूड आहे. भजन करावं प्रसिद्धच आहे बरं का. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आता मोठं घरात लग्न करायचं म्हणल्यानंतर लग्न करते वेळेस घरात पैसा तर पाहिजे का. कामाला लागल्याशिवाय लग्न मुलायचं करायचं झालं तर त्याची पोत काय ते पाहिली पाहिजे. त्याला त्याचं पोट भरायचं ते का हा विचार केला पाहिजे माय बापाने. ते जर मस्त अशा प्रकारचा झोपा काढत असत तर त्याचं लग्न करून देण्यात काही अर्थ नाही. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आता काय करायचं. घरात पैसा नाही, निष्कांचन अशा प्रकारचं घर आहे, निकांचन अशा प्रकारचं घर, पैसेच नाहीत. त्याच्यामुळे आऊबाईचंच लग्न राहिलेलं आहे. पण गोनाई मातेच्या चित्तात असं होतं का माझ्या नामदेवाचं लग्न झालं पाहिजे. अंतःकरणात इच्छा होती, करायचं काय चिंता होती. देवाच्या जवळ एक दिवस सहज बोलून गेल्या आणि बोलून गेल्यानंतर हा बाबानं घेतलं ना चांगल्या प्रकारचं अशा प्रकारचं सावकाराचं सोंग घेतलं. जडीत अशा प्रकारचे वस्त्र अंगावर चढवलेले आहेत, सोन्याचे नवरत्नाचे दागिने अंगावर घातलेले आहेत. त्याच्यानंतर पायात बांधलेला बूट, वर अशी चोच काढलेला बूट घातलेला आहे. जसं मोठ्या सावकाराचं त्याने सोंग घेतलेलं आहे. पाची बोटात 5 अंगठ्या घातलेल्या आहेत. झळ 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 तेज चेहऱ्यावर झळकत आहे. जरेटोप अशा प्रकारचा डोक्याला चढवलेला आहे. आणि हा बाबा नामदेवाचं लग्न ठरवण्यासाठी निघलेले आहेत. पाहता पाहता पण पाहता लांब कल्याण तिकडे गेलेले आहेत आणि गेल्यानंतर तिकडं सदानंद सदावर नाही का, त्या सदावर्त्यांची मुलगी होती. ती उपवर झालेली होती आणि मग त्यांना पाहिला म्हणे कोणत्या गावचं पाहुणं. मग त्यांनी सांगितलं आम्ही पंढरपूरची. आणि इकडे येण्याचं कारण काय, तुम्ही कोण आहात. सगळं बोलता 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 म्हणे आम्ही शिंपी आहे. म्हणजे तुम्ही काय म्हणे आमचे मालक काही शिंपी आहे आणि दामूशेठ आमचे मालक आहेत आणि ते शिंपी आहे. आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आम्हाला त्यांच्या मुलाचं लग्न करायचं आहे. मुलगा खूप सुशील आहे. तुमची कन्या तुम्ही जर त्यांना दिली तर खूप तिचं कल्याण होईल या बाबांना सांगितलेलं. त्या सदावर्तीनं पाहिलं का खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर नौकर असा आहे तर मालक कसा असला पाहिजे. नौकराच्या अंगावर एवढं सोनं एवढा नौकर जर करत असेल तर मालक किती श्रीमंत असला पाहिजे, किती संपत्ती विपुल त्याच्या ठिकाणी असली पाहिजे हे त्यांना वाटलं. न पाहता सांगितलं बस दिली. त्याला एवढंच पाहिजे होतं. ते निरोप घेऊन इकडं आला आणि आल्यानंतर सगळं अशा प्रकारचं झालं. सांगितलं गोनाई मातेला काही चिंता करायची नाही. ठरलेलं आहे वैशाख शुद्ध पंचमीला लग्न ठरलं. मे महिन्यात लग्न ठरलं. जायचं कसं, वराडण्याला काय विमान आहे का काय आहे का काय झालं. महाराज दामाशेठ महाराज ज्या बैलावर कापड घेऊन जायचे बाजारात, 3 पाय म्हणजे एक पाय मोडका, 4 पायाचाही बैल होता. 3 पाय चांगले होते आणि 1 मोडका पाय होता. तेवढाच बैल होता आणि मग बस त्या बैलावर बसलं. हे वराड सगळं. वराड तरी किती, दामाशेठ गोनाई माता नामदेव महाराज नवरदेव करबली आऊबाई हे 4 जण त्या बैलावर बसले आणि तो प्रवास करत 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 त्या बसव कल्याणच्या दिशेने तिकडे गेलेले. गेल्यानंतर झाला असं, आता तिथे पूर्वीचा काळ तो प्रवास महिन्यात प्रवास करून जावं लागायचं. तिथपर्यंत गेल्यानंतर जाता जाता मुक्काम होतच होते. 1 दिवस मुक्काम त्या कल्याण शहराच्या नगरीच्या बाहेर असा शेताच्या जवळ तो मुक्काम झालेला. सकाळी उठले, स्नान केले, शिळ्या भाकरी काढल्या. पण भाकरी संग खायचं नाही. जवळच एक मिरच्याचं शेत दिसलं आणि मिरच्याचं शेत दिसल्याबरोबर गोनाईने सांगितलं आऊबाई त्या शेतात म्हणजे मिरच्या दिसतात, एकच भाकरी संग मिरच्या खायला जमतील. बैल सोडलेला बैल सरत होता. नाश्त्याला भाकरी खायला बसले. मिरच्या त्या माळ्याला मागून आण. माळी त्या शेतात होता, पाणी देत होता, मिरच्या लागलेल्या होत्या. मग त्या माळ्याला सांगितलं ओ बाबाजी थोड्या मिरच्या देता का, नाश्त्याला मिरच्या पाहिजे, काहीच आमच्या जवळ नाही. झाडं मिरच्या पूर्वी प्रवासात निघायला ठेवायचे.
खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ते मिरच्या मागता मागता त्यांना विचारलं तुम्ही कोणत्या गावचे? म्हणजे पंढरपूर. आणि इकडे कोणाकडे आले? इकडे कुठं जायचंय तुम्हाला? म्हणजे कल्याण नगरीत जायचं. म्हणे कोणाकडे जायचं? म्हणे सदावर्तीच्याकडे. म्हणे कशासाठी जायचं? म्हणे आमच्या सोबत नवरदेव आहे आणि त्याच्या लग्नासाठी जायचं. म्हणे कोणाच्या घरी जायचं? सदावर्तीच्या. म्हणलं काय डोळ्यात चांदीचे केले, कारण ज्याच्या शेतात हा काम करत होता ते सदावर्त्याचं शेत होतं. आलं का लक्षात? त्यानं तो डोक्याला हात लावला आणि त्यानं ते पाणी भरणं बाजूला ठेवलं, धावत धावत मालकाजवळ आला आणि सांगितलं म्हणे मालक, पोरीचं लग्न पोरगी त्या घरात देण्यापेक्षा विहिरीत लोटून दिलेली बरी. म्हणजे असं काय अभद्र बोलतो? अरे उद्या लग्न आहे ना, असं काय अभद्र बोलतो? म्हणे काय सांगायचं तुम्हाला? वराड किती आहे? म्हणे फक्त 4 आलेले. 4 आले. म्हणे वाहन काय? कोणती गाडी आहे? कोणती भारीची गाडी? परीचे गाडीवरच होतो ना, अलीकडचा परिचय. खऱ्या अर्थानं कोणती गाडी आहे म्हणे त्यांची? कोणती गाडी घेऊन आले? कोणतं वाहन घेऊन आले? वाहन घेऊन काहीच नाही, 4 पाय त्यातलं एक नीट नाही. अशा प्रकारचा बैल आहे, त्याच्यावर हे 4 आलेले आहेत. त्याला काही खरं वाटत नव्हतं. तेवढ्यात देवाला काळजी पडली. देवानं काही निमंत्रण कमी दिलं नव्हतं, कारण याने मंडप फार मोठा टाकलेला होता. देवानं आपल्या सगळ्याच राण्याला निरोप पाठवला, हॅलो आपल्याला लग्नाला निघायचं. आता त्या देवाच्या बायका होत्या मला 16,100. याच कुटुंब म्हणलं तर ते सगळा मंडप भरणार होता. त्यानं तेवढंच केलं नाही, सगळ्याला सांगितलं. ब्रह्मा विष्णू महेश सगळ्याला निमंत्रण दिले, फोन केले. आणि आपल्याला उद्याच्या लग्नाला आपल्याला कल्याण नगरीत जायचं आहे. सगळ्याला निमंत्रण दिले. 33 कोटी देवाला दिले, ऋषी महर्षीला दिले. आणि महाराज तसं नाही, लग्नाला जायचं म्हणजे काय ते कसे कपडे घालून जमते का जायला? कीर्तनाला जायचंय का? तशा प्रकारचं नटून थटून सगळे देव आले. लख प्रकाश दिव्य विमान उतरू लागले. याने सहज ते लोक यानं सेवकाने सांगितलं म्हणून तिकडे पाहत होता मालक सदावर्ते. पाहता पाहता एवढे लोक दिसले आणि भरभरीत वस्त्र वाले सगळे पाहिल्यानंतर म्हणे नोकराला तुला अक्कल आहे का? वराड पाहिलं का केवढं? एवढी व्यवस्था आपल्याकडून तरी होईल का? आणि असं करता 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 ते सगळं वराड उतरलेलं महाराज नामदेव महाराजाला भरभरीत देवाने मायावी. आता देवाचीच ती माया. सगळ्याला ते भरभरीत वस्त्र अशा प्रकारचं आऊबाई नटवली करवली होती ना, करवली आता काय तिचं काय थाट वेगळाच असते. आणि असं करता करता सगळं आता वरमाय जे सगळे नटून पटून आले, नगरीत आलेले आहेत. आणि नगरीत आल्यानंतर थाटामाटात लग्न झालं. लग्न झाल्यानंतर आता उद्या निघायचं लग्न, दिवसभर लग्न चाललं. उद्या निघायचं. वराडी आपापल्या त्याला जानोसा म्हणतात, तिथं विसाव्याला गेले. आणि विसाव्याला गेल्यानंतर झालं लग्न तर पार पडलं. यांना तिथं ठेवलेलं होतं. रात्र झाली. सगळे देव अंतर्धान येते, सगळे अंतर्धान पावले. आणि पुन्हा हे जैसे ते मोडका बैल, हे 3 जण नवरदेव ते जुने कपडे अंगावर. त्यांनी कपाळालाच हात लावला. ते वराड गेलं कुठं? त्यावेळेस ते सदावर्ते म्हणे तुमच्या सेवकाने फसवलं कुठं आहे? त्याला सेवक दुसरा तिसरा बोल नाही, बाबा जगाचा मालक आहे आणि जगाच्या मालकाचं हे नियोजन आहे. त्याचा आमच्या नाम्याला आशीर्वाद आहे. तू चिंता करू नको. आणि चिंता करू नको म्हणजे पण आता लग्न झालं होतं, नावेलाच होता. मजल करत ती इकडं आली. कुठं घर पाहिलं, घर काही हे नव्हतं. आज ते मंदिर बांधण्यात आलेलं आहे. पण तिथं नामदेव मंदिराच्या ठिकाणी झोपडी अशा प्रकारची त्यांची होती. आणि खऱ्या अर्थानं पाहिजे धनकन घरोघरी अशा प्रकारची त्यांची स्थिती. आणि घरी आल्यानंतर 1 दिवस गेला, दुसऱ्या दिवशी ततक जेवणाची पंचायत होती. मोठा प्रश्न पडला. आता तिलाही वाईट वाटत होतं, राजाई मातेलाही वाईट वाटत होतं. करता 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 काही दिवस निघून गेले. आणि बापानं सांगितलं मुलाला, जा बरं म्हणे जरा पाहुणे. तो दिवस होता दशमीचा. तो पोहोचला पंढरपुरात दशमीच्या दिवशी. दशमीच्या दिवशी आल्यानंतर नामदेव महाराजाला हिनं सांगितलं, अहो म्हणे माझा भाऊ आला, तुमचा मेहून आला, काही जेवायला वगैरे केलं पाहिजे ना. त्याने अगं ते आता घरून जेवणच आला असेल का, तसंच उपाशी आलेला आहे. खऱ्या अर्थाला पाहायचं झालं तर मग म्हणे आपण आता आज दशमीच आहे, आमच्याकडे दशमी कशी असते, एक गुप्त असते. आता काही आपल्या घरात अन्न आज शिजणार नाही. मग उद्या तर एकादशीच आहे. एकादशी कशी असते, निर्जला.
एकादशीला काही होणार नाही म्हणे, मग द्वादशीला पाहू. द्वादशी लांब आहे ना, 3 दिवस आहे ना, मग पाहू. आणि मग इकडे देवाला सांगितलं का तुम्ही सुद्धा द्वादशीला आपल्या घरी जेवायला या, मेवणा आलेला आहे, पंगत आहे, जेवायला आहे. पण घरी काय काहीच नाही, दरदरी पाण्या माझी रांधलेल्या गण्या. असं करता करता देवाला निमंत्रण दिलं. देवाने सांगितलं अगं रुक्मिणी ऐकलं का म्हणे, काय लग्नाला गेलो होतो म्हणे. मग अगं म्हणे ते तिकडून ते पाहुणे आलेले आहेत, आता नामाचा असा आहे, तू जाऊन तिथं काहीतरी व्यवस्था कर. व्यवस्था कर म्हणल्यानंतर तर जगत जननी माता होती, तिच्या हातात हातचे पक्वान नव्हते. महाराज तिला काय व्यवस्था करायचे, हात फिरवल्यावर ते सगळे पक्वान तयार झाले. मेवणा जेवला आणि देवाला आधीच निरोप दिला होता, नामा म्हणे देवा तुमचे तुम्ही जेवा, प्रसाद हा देवा सेवकाचे. असं करता 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 दिवस निघून जाऊ लागले. नामदेव महाराज झाला असं वडिलांना वाटत होतं आता संसार झाला, संसार आहे, त्यांना काहीतरी काम धंदा केला पाहिजे, काम धंदा केला पाहिजे. कुठल्या का सुटल्या रावळात जातो, भजन करतो काय, कीर्तन करतो काय, कीर्तन माय बाप तरी चिंता पोर नाही हे सांगता, नको जाऊ देवळाशी, नेतो बागुल लोकाशी, कर्णद्वारे पुराणी बोलवी शब्द लागली. अशा प्रकारचं ते सांगू लागले का बाबा खऱ्या अर्थानं पैसा झाला तर नामा, अरे भक्ती करायला काय, आम्ही कीर्तन करायला काय नाही म्हणतो का, पण प्रपंच आहे, घरदार आहे, जरा पाहिलं पाहिजे ना. तुझी बायको आहे, लेकर बाळ आहे, तुला सांभाळायचे. असं वडिलांनी एक दिवस उपदेश केला, पितृ उपदेश झाला. आणि पितृ उपदेश झाल्यानंतर हे सुद्धा सावध झाले. म्हणे बाबा मग करू काय, म्हणे अरे आपण शिंपी आहो. शिंपी म्हणल्यानंतर काय, रात्री माझी शिवी, दिवसा माझी शिवी, आरानुक जीवी नाही कधी. अशा प्रकारचं सदा सर्व काळ आपल्याला शिंप्याचा व्यवसाय केला पाहिजे. म्हणजे काय करायचं शिंप्याचा व्यवसाय म्हणजे काही नाही, कापड विकायची. पण बाबा कापडाचं दुकान टाकायचं, पण नाही कापड एवढे आपल्याकडे नाहीत ना. ते म्हणजे काय नाही, मी पैसे उसने घेतो, उसने घेतलेल्या पैशाचे कापड घेऊ आणि कापड घेऊन नंतर काय करू, ते कापड तू विकायला जात जा, खेड्यावर कापड विकायला जात जा. नामदेव महाराजांचा उपदेश तो फळला आणि झाला. असं नामदेव महाराजांनी केलं काय, महाराज दुसऱ्या दिवशी आपलं दामाशेठ महाराजांनी कापड खरेदी केले. खरेदी करून असे गठ्ठा बांधला. पूर्वी ते लोक विकायला यायचे, गठ्ठा बांधला, नामदेव महाराजांजवळ दिला. ते गठ्ठा डोक्यावर घेतला आणि पंढरपूरच्या बाहेर असणारे खेडेपाड्यावर विकायला जायचं म्हणून नामदेव महाराज निघले. चालत चालत तो गठ्ठा डोक्यावर, कामच केलेलं नाही. हरिभक्त म्हणल्यानंतर तिथं आलेल्यानंतर झालं असं, नामदेव महाराजाच्या डोक्यावरचा गठ्ठा अंगातून असा घाम बाहेर आलेला. एका दगडाचा आश्रय केला आणि त्या दगडावर बसले. तो ऊन तापलेलं, तापल्यानंतर ते दगडही तापलेला होता. बसल्याबरोबर झटका लागला. झटका लागल्यानंतर भगवत भक्त सर्वात नाही भगवत भाव, हेच त्यांचं हे होतं. ते पाहिल्यानंतर ते बसले त्या डोंगरावर आणि दगड असे मोठे, एवढं काही आकाराचे होते, काही या आकाराचे, काही मोठ्या आकाराचे, काही लहान, ते सगळे पाहिले. नामदेव महाराजांनी गठ्ठा पाहिला. गठ्ठा पाहिल्यानंतर नामदेव महाराजांचेच मन दोन झाले. नामदेव महाराज त्या दगडाला बोलू लागले. त्या दगडाला म्हणू लागले, का हो धनवा, का हो दगडोजी, म्हणे तुम्ही असे उघडे नागडे कस काय, म्हणे तुमच्या गावात कोणाला कपडे नाही. तुमचं काय जैनाचं गाव आहे का काय, ते तसं नाही हो, कपडे वगैरे तुम्ही घालत नाही. आवरे कपडे घालतो, पण घ्यायला पैसा पाहिजे की नाही, पैसा. आता ते काही दगड बोलतात का, ते नामदेव महाराजांचं मनच बोलू लागलं, पैसे लागतात ना, पैसे. अहो ना, तुमच्याकडे पैसे गिशी येत नाहीत का, म्हणे खळं झालं एखादं मिरच्या गिरच्याचं, ज्वारी गिरीचं तर येतात, पण या वर्षी असा दुष्काळ पडला, कोरोनासारखा संकट आला, काय जवळ आहे म्हणे, काहीच नाही. सगळं असंच वातावरण झालेलं आहे. मग आता काय म्हणे, काय नाही, मग उधार तर घ्यायचे ना, पण असं उघडं राहणं चांगलं आहे का, हे उघडं नागडं राहणं चांगलं आहे का. कोणाला बोलतात ते, त्या दगडाला बोलतात. म्हणे अहो म्हणे उधार घ्यायला उधार देते कोण, असे उधार लोक आहेत का म्हणे इतके उधार देणारे. म्हणजे कोण देते म्हणजे मी देतो म्हणल्यानंतर म्हणे मग बरं होईल बा, तुमचे उपकार होतील, पुढच्या खळ्यावर तुमचे पैसे. आता खळ काही दिवसावर आलेला आहे आणि खळ झालं का तुमचे पैसे 8-15 दिवसात आम्ही पोहोचून देऊ, असं त्यांनी ते आता ते मनच बोलत होत.
करता 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 दगड पाहिला आणि त्या दगडाला जेवढा माप लागते तेवढं कापड, ताग्यातलं कापड काढायचं, फाडायचं आणि त्याला गुंडाळायचं. ताग्यातलं कापड तेवढं काढायचं. प्रत्येक दगडाला सगळे दगड झाकून टाकले, एकही दगडा उघडा ठेवला नाही. सगळ्या दगडाला ते कापड महाराजांनी झाकले. महाराज सगळे म्हणजे आता पापर कसे नवरदेवासारखे नटलेले दिसतात, दगडाला ते म्हणू लागले. करता करता सगळे दगड झाकले महाराज. शेवटी काही एक दोघं राहिले तर आपल्या अंगावर उपर नव्हतं. ते उपरण्याचे 2 तुकडे केले, तो घालायचे पांघरून दिले. म्हणे असं उघडं राहू नका ना, सगळ्यांना कपडे घातले तुम्ही कसे. शेवटी म्हणे अहो महाराज तुम्ही श्रीमंताला पाहून दिलं, ते खाल्यावर देतो म्हणले म्हणून दिलं, आम्हाला काय, आम्ही गरीब लोक, आम्ही लहान लहान होते काही दगड, आणि आम्हाला काय म्हणल्यानंतर अंगातली काढले. आणि फक्त महाराज धोत्रावर वापस आले. सगळे कपडे त्या जंगलात सगळ्या त्या दगडाला पांघरून घरी आले. घरी आल्यानंतर दामाशेठ होते. पाहिलं नामा असं कसं, नामा झालं काय, काय सांगायचं बाबा, तुम्ही मला बरं केलं, धंद्याला पाठवलं, कामाला पाठवलं, पण कितीतरी दिवसापासून त्या गावात ते हे काय शिंपी गेलाच नव्हता. एकाच्या अंगावर कपडे नाही, कापड मालच तिकडे नव्हता, सगळे उघडे नागडेच बसलेले होते म्हणे. असं म्हणे बाबा सगळे कापड विकले, एवढंच नाही अंगावरचे सुद्धा विकून आलो. नामदेव दामाशेठ महाराजांना आनंद झाला. इतके दिवस धंदाच करत नव्हता, एवढा धंद्यात उतरला म्हणजे आनंद होणारच नव्हता आपल्याला. आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आनंद झाला. विचारलं नामा बरं 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 किती आणले म्हणल्यानंतर नामदेव महाराज कानाला हात लावले. बाबा ते सांगितलं आता आमच्याजवळ पैसे नाही, पैसे नसल्यामुळेच आम्ही कापड घेतले नव्हते, पण काहीच दिवसात सरपंचानं, तिथं दगडू नावाचा सरपंच आहे, त्यानं सगळ्याची हमी घेतली, पैसे आणून देऊ. धोंडबा होताच तिथं, त्या धोंडबाने सांगितलं चिंता करू नका, जामीन आम्ही आहे. आता ते मला चरित्र हे सगळे पाठ नाही प्रमाण, आम्ही जामीन आहे असं त्याने सांगितलं. चिंता करू नका, सरपंच आणि पोलीस पाटील दोघे धरलेले आहेत, चिंता करायची नाही. बापाला सांगितलं. दामाशेठ तिलाही विश्वास बसला. म्हणजे दामा आपलं नामा जा आता राहुळात भजन कर म्हणल्यानंतर हेच पाहिजे होतं. विठो तुझे माझे राज्य नाही आणि काचे काळ. भजन चालू झालं, भजन अशा प्रकारचं रंगात आलं. भजन करायचं झालं. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले. 15 दिवस झाल्यानंतर इकडं प्रकार असा घडला होता. लोक असे फिरणारे असतातच, डोंगरेकाईच्या मालकीचे असतात. आणि करता 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 एक त्या डोंगराच्या मालकीवाला पाहायला आला. हिरवळ किती झाली, गाई बैल सोडायला जमतात का चारायला, पाहायला आला. पाहायला आल्यानंतर त्याने सगळ्या दगडाला ते वस्त्र पांघरलेले पाहिले, नवे वस्त्र पाहिले. पाहिल्याबरोबर त्याने सगळे व्यवस्थित सोडले, झटकले, ऱ्या घातल्या, गावात गेल्या. गावात घेऊन त्यानं विकल्या. त्याचाही पैसा त्यानं नफ्यानं दुप्पट अशा प्रकारचा कमावला. कोणा अंथरले, कोणा पांघरले, कोणालाच काही माहित नाही. झालं महाराज. दिवसामागून दिवस निघून गेले. 16-17 दिवस झाले. नामदेव महाराज सांग नामा अरे 15 दिवस उठून गेले बाबा, जा बरं त्या लोकांकडून पैसे घेऊन आपण कापड दिले. म्हणे बाबा जातो आज. सकाळ झाली. महाराज नामदेव महाराज तिकडे गेले आणि पाहता 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 तिथे येतात पुन्हा हे जैसे थे एकाच्या अंगावर कापड नाही, सगळे उघडे नागडे. का रे तुमचे कपडे काय झाले. आता काय सांगायचं, दिलेला एक ड्रेस होता ना तुम्ही. तुम्ही तर काय आज घातल्यानंतर उद्या धुतल्यावर दुसरा घालायचा असा, पण एकच दिलेला होता. पण ते तरी काय झाला. पण काय बाबा आम्ही गरीब साधे माणसं, लोकांना आम्हाला लुटून नेलं. पण म्हणे मग ते जाऊ दे, ते लुटलं गिटलं ते आपलं काय, आपल्या पैशाचं काय. आम्ही तर कापड तुम्हाला दिले ना, त्याचे पैसे काय. कोणाला माहिती आहे पैसे घ्यायचे नाही म्हणल्यानंतर 2 दगड धरले, धोंडबा आणि दगडू. त्या दगडाला नामदेव महाराज असं लोटायचे, एकाला लोटायचे. म्हणजे कपडे घेतल्यास काही वाटलं नाही, पैसे देत जीवावर आलं, कोणाला बोलायचे. त्या दगडाला एक दगड लोटला का एक मागं राहायचा. आणि करता 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 ते मागं राहायला का म्हणे तुला काय पळून जाण्याची इच्छा आहे का, चाल माझ्या वडिलाजवळ, चाल दामाशेठजी जवळ. असं करत 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 दगड दारात आणले. बायको चूल मांडून स्वयंपाक करत बसली. दामाशेठ नदीच्या पलीकडं खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर कापड विणायला गेले. आणि आपला नवरा कोणाला बोलतो, जोरजोरात बोलतो, हे तिनं पाहिलं. कोणा राजाईनं पाहिलं. आणि पाहिल्यानंतर तिनं डोक्याला बडवलं, डोकं हाणून घेतलं. धावत धावत गंगेच्या तीरावर गेली आणि दामाशेठजीला सांगू लागले, धोंड्याशी घरात कोणी.
धोंड्याशी घरात कोंडली रे. तुमच्या पोरांना केलं काय म्हणे, धोंड्या आणले घरात कोंडले. पण महाराज दामाशेठजी धावत धावत आले, पण सुनेच्या बोलण्यावरून डायरेक्ट कसं काय पोराला बोलता. नामदेव दारात नामदेव महाराज असे दारात बसलेले, कडी लावलेली आहे. येऊ द्या म्हणे माझ्या वडिलाला, पैसे तर दिल्याशिवाय सोडत नाही. तुम्ही जामीन घेतला होता दोघांना जामीन तुम्ही. तुम्ही सीताराम बाबा घेतला होता ना, खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर तुम्ही जामीन घेतलेले, आता तुम्हाला काय सोडत नाही. महाराज काळे काळे कुट्ट दगड होते एवढा, दारातून बसत नव्हते. दारात बसून तरी आडले म्हणे जात नाही का. जोर जोरात लोटून हात नेले आणि कोंडून ठेवले. हे सगळा प्रकार पाहायला ती सांगू लागली. धोंडे अशी घरात कोंडली. दामाशेठ आले धावत धावत, नामा नामा झालं काय म्हणे. बाबा काही चिंता करू नका, पैसे द्यायला मागं पुढे पाहत होते, दोघाला आणलं नात कोंड, दोघाला दोन्ही सावकार आणलं हात कोंडले. असं म्हणल्यानंतर खऱ्या अर्थानं दामाशेठजी म्हणे बरं 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 पहिले पाहावं तर काय प्रकार. म्हणून दामाशेठजीनं कडी उघडली. महाराज ते काळे कुट्ट होते ते पिवळे धम झाले. पिवळे धम झाले म्हणजे ते दोन्ही दगड सोन्याचे झाले. दोन्ही दगड अशा प्रकारचे सोन्याचे पिवळे धम एवढाले. सामान्य आहे का, गुंजभर तोळाभर घ्यायला कठीण आहे हो. एवढाले ते पिवळे धम दगड पाहिल्यानंतर दार उघडल्याबरोबर प्रकाश बाहेर पडला. बाहेर पडल्याबरोबर दामाशेठजीनं सांगितलं नामा दार लावलं, कारण आपला असा आहे गावभर करले. म्हणून त्यांनी एकच केलं, म्हणून खऱ्या अर्थानं पाहिजे दामा जा नामा जा म्हणजे चटकन जा. कुठं राऊळात भजन कर म्हणे. नाही नाही बाबा माझ्या देखत तेला माझ्या देखत वसूल करा. तसं मी तेला सोडणार नाही. काय काय तुम्हाला खोटं बोलतील ते म्हणे, किती कापड घेतलं ते तुम्हाला खरं सांगणार नाही. नाही नाही नामा तू जा. नाही नाही म्हणे बाबा मी जाणार नाही, पहिले ते पैसे वसूल झाल्याशिवाय जाणार नाही. आणि हा 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 म्हणता 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 ते बोलणं ऐकता ऐकता काही गरज काय होतं, झोपडं होतं. फटीतून याच्यातून दिसत होतो. लोकांनी पाहिलं पिवळं धम. आणि मग तिथं हा हा म्हणता वार्ता पसरली. नामा डोंगरावर गेला आणि त्यानं लोकांचं गुप्त काढून आलं लक्षात. गुप्त धन आणलं, ज्या कुठून आणलं काय ते झालं. मग ते खऱ्या अर्थानं पाहायचं झालं ते त्या पाटलाला कळलं. तो पाटील आला. आजच्या वारवडिलांनी झाकून ठेवलेलं गाडून ठेवलेलं आणि तुमच्या नाम्यानं काढून आणलं. ते आले महाराज भांडायला, गाडीत घेऊन आले न्यायला. गाडीत घेऊन आल्यानंतर म्हणे झालं काय, सगळा पंच बोलावले, सगळं वातावरण झालं. आणि वातावरण झाल्यानंतर त्या पंचाने सांगितलं कापड केवढ्याचं घेतलं होतं, नफ्याचं किती झाले असते. ते म्हणे आता त्याने सांगितलं 200चं कापड घेतलं. तर म्हणे नफ्याचं म्हणजे 300 झाले असते. ते म्हणे मग तेवढं 300चं काढून घेतो, बाकीचं तुम्ही आता घेऊन जा घेऊन जा. असं दामाशेठ त्यांना म्हणू लागले. 300 रुपयाचं पण काढून घेतो त्याचं सोनं. त्या पाटल्याने सांगितलं तसं नाही, सोनं डागेल. सोनं जर काढलं त्याच्यातलं तर काय होईल, तेवढा तुकडा गेला ते डागेल होते. तसं जमायचं नाही. तुमचे 300 नगद घ्या. तुमचे 300 काय घ्या, नगद घ्या. नगद काढून 300 हातात दिले. गवत गाडीत भरलं, ते उचलले पिवळे धम, गाडीत टाकले. आनंदानं पाटलानं गाडी गावाच्या दिशेनं पंढरीतून त्या दिशेनं गावाच्या दिशेनं काढली. गावाच्या दिशेनं काढली. काही अंतर चालून जाईपर्यंत पंढरीचा जोपर्यंत वेस होती तोपर्यंत ते पिवळे जे पाहायचा त्याच्या तोंडाला तर पाणी सुटलं. हे करू का ते करू का ते करू, आता असं करतो सोन्याच्याच विटा घराला. त्याचा चालला विचार मनोरथाच्या उतरती करत 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 तो प्रवास चालू झाला. पंढरीची वेस पालटली. ते पिवळे होते ते पुन्हा काळे भुस झाले, काळे झाले. मग ते म्हणे खऱ्या अर्थानं पैसे झालं कसं, त्याच्या अंतःकरणात भावनाच खोटी होती. मग ही इकडे झालं काय, देवाला त्याची काळजी होती. 200चे कापड 300 खऱ्या अर्थानं पैसे झालं तर नफे असं भेटलेले होते विठाला. आता आपल्याला वेळेची मर्यादा आहे, 10 मिनिटं बाकी आहे. आपला विषय चालला का अशा प्रकारचे नामदेव महाराज वेगवेगळ्या लीला केल्या. त्याच्यानंतर हिरे शतकोटी कवित्व रचिले, 100 कोटी कवित्व वाळवंटात फिरता फिरता कानावर बातमी आली का खऱ्या अर्थानं संत चर्चा करत होते. वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केले. आणि हे ऐकल्यानंतर देवाचा मी खरा भक्त असून सुद्धा माझ्याकडून हे घडत नाही. माझी या चित्ताशी वृथा झाला, खेद.
वृथा मी आयुष्य गमाविले आणि चित्ताला खेद झाला. देवाच्या सांगितलं, देवा मी तुझा जर भक्त खरा असेल तर मी शतकोटी तुझं कवित्व करेन, आणि हे जर झालं नाही, असा माझा पण सिद्धीला नाही, आणि असं नाही झालं तर जेव्हा उतरून ठेवी, तुझ्या पायाजवळ मी जेव्हा उतरून ठेवी, असं देवाच्या शपथ म्हणे. अरे नामा, असा अविचाराने कुठे शपथ घेत असतील का बाळा? त्यावेळेस आयुष्याचा विचार करायचा झाला तर ज्यावेळी आयुष्याची फार मोठी वृद्धी होती, मोठं आयुष्य होतं, ते शक्य होतं. आता कसं शक्य आहे? पण देवा मला माहित हे सिद्धीला मग खऱ्या अर्थानं सांगितलेलं आहे. मग भगवान परमात्म्याने पांडुरंगाने सारंगीला सांगितलं, नामदेव महाराजच्या जिभेवर तू बस. मग नामदेव महाराजच्या जिभेवर सारदा बसली आणि मग 14 जणांनी घरातल्यांनी अभंग रचना केली. पांडुरंगाने स्वतः अभंग दासी जनी केली. पांडुरंग कोणाचं वाङ्मय कोणी लिहिलं? सावता महाराज काहीच नावाचे एक भक्त होते, त्यांनी लिहिलं. प्रत्येकाचा लेखक वेगवेगळा आहे बरं का. एक जनाबाईचा प्रसिद्ध त्याच्यासाठी अभंगच आहे. जसं रामायण लिहिलं कोणी? रामायण लिहिलं कोणी? वाल्मिकाने सांगितलं राम. भरद्वाज महामुनीनं रामायण लिहिलं. आलं का लक्षात? महाभारत लिहिलं गणेशाने, सांगितलं व्यासांनी. तशा प्रकारचं आहे. प्रत्येकाचा लेखक वेगळा, मला हे सांगायचं आहे का. तशा प्रकारचं रचना चालू झाली. स्वतः पांडुरंग लिहू लागले आणि आता शतकोटी वर्णन देवाचं केलं. त्याच्यानंतर तीर्थयात्रा केली. आता भरपूरच त्यांचं चरित्र आहे. सगळ्या संतांच्या समाध्या त्यांच्या देखील तशा प्रकारच्या झाल्या. आणि हे करता करता आणखी एक प्रसंग सांगायचा झाला तर राहता 18-20 दारिद्र्य घरातलं होतच. आणि मग खायला भेटायचं नाही. बोलता बोलता बायाची मीटिंग बसली आणि म्हणे, का हो तुमचं कसं? म्हणे आमचा मालक तर देवीचा उपासक आहे, त्याला परीस दिलेला आहे. परीस तुमचं म्हणे काय नाही, आमचं सकाळी भरलं तर संध्याकाळी नाही, संध्याकाळी भेटली मधुकरी तर सकाळी नाही. असं वातावरण. मग काही नाही, आमचं देतो, चुपचाप देतो. जेवढे लोखंडाचे भांडे आहेत तेवढ्याला लावून आमचं आम्हाला परत करा. रात्री तिनं परीस दिला. महाराज घरी आणलेला आहे. घरी आणल्यानंतर तो परीस ते आता घरात होतेच काय, घरात उलटणं जाणशी, त्याला तो परीस लावला, ते केलं, काही विकलं आणि त्याचा आज भरपूर सामग्री भरली. स्वयंपाक घरातून तुपाचा सुगंध येऊ लागला. नामदेव महाराज रावळातून घरात आलेले. घरात आल्यानंतर ते पाहिलं वातावरण. म्हणे, अगं आज आपलं वातावरण घरातलं बदललं कसं? म्हणजे काय करता पांडुरंगाची सेवा? ते राजे माता बोलू लागली, पहा म्हणे असा देव पाहिजे, असा देणारा पाहिजे. त्याला काय पाहिजे? हा देव कसा आहे? आणि खऱ्या अर्थानं पाहिजे झालं तर असं ती बोलता म्हणजे झालं काय? अहो म्हणे असं आहे. परीचा भागवत महाराजांच्या पत्नीनं देवानं त्यांना परीस दिला, तो आणला, ते लावलं त्याच्यामुळं. ते म्हणजे कुठाय म्हणल्यानंतर सांगितलं खऱ्या अर्थानं पाहिजे झालं तर ठेवलेलं आहे. पहा दाखव म्हणे कसा आहे परीस. परीस हातात घेतला महाराज आणि परीस घेऊन धावत इंद्रायणी आपल्या चंद्रभागा त्याच्या काठावर गेले. वाळवंटात त्या पाण्यात तो परीस टाकून दिला. त्यानंतर डोकंच मोडून घेतलं. आता उद्या कसं ती मागायला द्यायचं काय? विचार पडला. आणि विचार पडल्यानंतर मोठा आता काय करा. सकाळ झाली, ती नियमाप्रमाणे मागायला आली. अगं तुला रात्री परीस दिला होता, आमचा परीस आम्हाला पाहिजे. आणि मग तिला सांगितलं, अगं असं घडलं माझ्या मालकानं. आता हा म्हणतात ती बातमी परीसा महाराजांच्या कानावर गेली. परीसा महाराज आतापर्यंत शरण आलेलीच नव्हती. त्याच्यानंतरची ही आरती आहे. आता काय मोठा प्रश्न पडला. आणि मग परीसा महाराजाला वाटलं हा नेहमीच आपल्याला आढावा लागतो, आपला परीस यानं काय केलेला आहे, लुबाडलेला आहे असं त्यांना वाटलं. आणि मग ते भांडायला आले. भांडायला म्हणजे कुठं टाकला द्या म्हणे काढून आमचा परीस. आणि मग मात्र ते वाळवंटात आले. नामदेव महाराजांनी त्या इंद्रायणी चंद्रभागेच्या डोहात उडी टाकल्या बरोबर महाराजांनी हातात वाळू आणली, तो असे दगड आणले. आणि ते दगड आणल्यानंतर नामदेव महाराजांनी विचारलं, ह्या ह्याच्यातला कोणता परीस आहे? त्यांना परीस असा नाही म्हणे, पहा परीस आहे का नाही. तिथं दुसरं काय होतं, जानव्याला चाबी होती. ब्राह्मण होते, जानव्याला चाबी होती. त्यांनी ती चाबी लावून पाहिली. प्रत्येक दगडाला लावली तरी काय होऊ लागलं, सोनं होऊ लागलं. ते लक्षात आलं. आणि मग लक्षात आलं यांचा अधिकार काय. त्याचं वर्णन अभंगाच्या 3ऱ्या प्रत्यक्ष प्रतीती
कधी अनुभूतीतून परिचय होतो, कधी चमत्कारातून परिचय होतो, आणि खऱ्या अर्थानं पाहिजे झालं तर कधी त्यांच्या आचारावरून त्यांचा परिचय होतो. तिन्ही दृष्टीनं परिसा महाराजांना नामदेव महाराजांचा परिचय झाला होता. त्यांचा खऱ्या अर्थानं अनुभूतीतून झालेला परिचय तोही अभंगात प्रगट केला. त्यांचा खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आचारातून झालेला परिचय तोही या भागात प्रगट केला. आणि नामदेव महाराजचा झालेला चमत्कारातूनचा परिचय हा तोही या अभंगात प्रगट केलेला आहे. प्रत्यक्ष प्रतीती हे वाळवंट परिसर केले, आरपली विषमता द्वैत सर्व निरसले. आणि त्याच्यामुळे माझ्या चित्तात जी विषमता होती, हा भेद होता, त्या संत भेटल्यानंतर हेच करतात, आपलं भेदाचा ते निराश करतात, भेद शिल्लक ठेवत नाहीत, द्वैत बुद्धी चित्तात ठेवत नाही. तेच आमचे देव वेगळा देवी वेगळी नाही, एको देव सर्वभूते शिवडा सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा साक्षी सीता केवळ निर्गुण एक ते संत करतात. आपल्या ठिकाणी त्या अभेदाचं दर्शन, अभेदाचा बोध ते करून देतात. परिसा भागवत महाराजाचा आणि नामदेव महाराजांचा असा आणखीन गोड संवाद आहे, पण आपल्या घड्याळ पुढे गेलेला आहे. पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर अशा प्रकारची विषमता आमच्या चित्ताची हरवली. हा हेच जो होता तो आमचा गेलेला आहे आणि सगळं एक रूपानं प्रतीतीला येऊ लागलं. परिसा भागवत महाराजांनी नामदेव महाराजांचं शिष्यत्वच पद चाललेलं अशी हे विशेषता होती. म्हणून त्यांनी ते सांगितलं आमचे हे झालं. आणखीन काय भरपूर मग तीर्थयात्रा केली, तीर्थयात्रा जगाचा उद्धार केला. तीर्थयात्रा का केली? नामदेव महाराजाला इच्छा झाली, नाम आणि ज्ञानाने केलेली तीर्थयात्रा ती कधी तर ज्यावेळेस मारवाड प्रांतात गेली, त्या मारवाड प्रांतात ज्यावेळेस तहान लागली, ज्ञानोबारा लगेमा सुट्टीचा उपयोग करून आत गेले आणि पाणी पिऊन आले. नामदेव महाराजाला पाणी आणलेलं होतं, पण म्हणे मी जर देवाचा भक्त नाही पाणी प्राशन सिद्धीचं करणार नाही, देव मला इथे येऊन पाणी पाहिजे. खऱ्या अर्थानं पाहिजे नंतर त्या राजस्थानात ते पाणी असं वाहत वाहत त्यांच्यापर्यंत आलं. आजही ते नामदेवजी बापू म्हणून प्रसिद्ध आहे. ते पाणी त्यांच्यापर्यंत तो प्रवाह जसं काय समुद्र उसळावा तसं पाणी नामदेव महाराजांपर्यंत आलं. की भक्तीच असणारं सामर्थ्य. मग ज्ञानोबाराचा आणि नामदेव महाराजाचा अतिशय गोड अशा प्रकारचा झालेला संवाद तीर्थावरी हे स्वतंत्र चिंतनाचा विषय आला का लक्षात. त्याच्यानंतर बिदरचा बादशाह तिथे घडलेला प्रसंग आहे. त्या बादशाहनं काय मारून टाकले, म्हणजे तुमचा देव मोठा का आमचा देव मोठा, दोन्ही देव एकच आहे. आणि खऱ्या अर्थानं पाहिजे असं नाही मग तुमचा देव मोठा तर मग खऱ्या अर्थाने काय जिवंत करून द्या. जिवंत करून द्या म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं 3 दिवसाची मुदत द्या, नाही तर त्यांनी सांगितलं होतं नाही तुमचा चिरंजीव करू. करता 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 3 दिवस लागले आणि तिसऱ्या दिवशी भगवान परमात्म्याची साधना करता ते गाय बछड दोन्ही जिवंत अशा प्रकारचे झाले. देवा नामदेव महाराज जरा रागावले. कोणावर? देवावर रागावले. म्हणजे देवा अरे 3 दिवसाचा वेळ कशाला लावला तू? 3 दिवसाचा 3 दिवस लावले. 3 दिवसापर्यंत आम्हाला इथं ताटकळत ठेवलं. देव नामदेव महाराज रागावले. नामात नेहमी तूच रागावतो का? तू त्या बादशाला किती दिवसाची मुदत मागितली होती? तू जर म्हणला असता 3 सेकंदाची मुदत द्यास मी 3 सेकंदात केलं असतं. काय अशक्य तुम्हा नाही नारायणा निर्जीवा चेतना आणावया हे सामर्थ्य आहे. पण तू तसं म्हणला का? तू 3 दिवसाची मुदत मला 3 दिवस प्रतीक्षा करावी लागली. अशा प्रकारचं झालं. एक करता पुन्हा औंध्याचं फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेव हाती दुधक्याला. असे प्रसंग भरपूरशे नामदेव महाराजांच्या चरित्रात आहेत. गोड अशा प्रकारचं चरित्र आहे. करत करत सर्वात जास्त सगळ्या संतांना नरहरी महाराजांना समाधी नामदेव महाराजांनी दिली. सावता महाराजांच्या समाधीचे साक्षीदार नामदेव महाराजच आहेत. अशा कितीतरी संतांच्या 4 भावंड ज्ञानोबा, निवृत्तीनाथ महाराज, मुक्ताबाई महाराज आणि सोपान काका यांच्या समाधीचे साक्षीदार नामदेव महाराज आहेत. नामदेव महाराज इतिहास तज्ञ अशा प्रकारचे वारकरी संप्रदायातले आहेत. दुसरी विशेषता सर्वात आयुष्य म्हणजे 80 वर्षाचं आयुष्य 1192 ते 1272 पर्यंत महाराजांचं चिंतन करतात. 1272चा काळ होता. एवढा काळ शक्य 1272 पर्यंत नामदेव महाराजांचं आयुष्य म्हणजे 80 वर्ष नामदेव महाराजांचं आयुष्य होतं. अशा प्रकारचे होते. आयुष्यातही मोठे होते. सगळे आत्मचरित्रकार. पहिले स्वतःचं चरित्र त्यांनी लिहिलेलं आहे आणि ते साधकाला मार्गदर्शक व्हावं याच्यासाठी लिहिलेलं आहे. अशा प्रकारचं सगळं इतिहास पाहता नामदेव महाराज सगळ्या संतांच्या समाध्या त्यांच्या हस्ते झालेले आहेत. सगळा इतिहास ज्ञानोबाराय समाधीला बसल्यानंतर 54 वर्ष त्याच्यानंतर समाधीनंतर ज्ञानोबारायच्या समाधीनंतर 54 वर्षात महाराज राहिले. ज्ञानोबाराय समाधीला बसल्यानंतर देवाकडे आई घेतली. मला ज्ञानोबारायचं दर्शन आताच पाहिजे.
बरं देवा, तुला जर असं वाटत असेल मी पंढरपूरला यावं, तुझ्या रावळात रंगणी नाचून कीर्तन करा वाटत असेल तर ज्ञानोबा म्हणे अरे हे शक्यच नाही, दाताई पाया पडतात, नाही हे शक्य नाही म्हणे. आता ज्ञानोबा समाधीला आता नाही, तुला म्हणजे तुला दर्शन द्यावंच लागेल. आणि शेवटी देवाचा नाविलाज झाला. पुन्हा नामदेव महाराजचं दर्शन त्यांना घडवलं आणि ज्ञानोबाराचं दर्शन घडवलं. ज्ञानोबाराचा झालेला वियोग त्याच्यानंतर ते गेले कुठं? पंजाब पूर्ण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं, भारतभर तीर्थयात्रा केली आणि प्रत्येक ठिकाणी भक्तीचा प्रसार नामदेव महाराजांनी केला. विशेषतः पंजाब मध्ये राहिले आणि त्यांच्या गुरुग्रंथ साहेब नावाचा जो घुमानला ते राहिले. आज नामदेव महाराजांचं मोठं मंदिर आहे. आपले नामदेव महाराजच तिथं होते, नारायण महाराज होते आणि ते 2-4 वर्षाखाली परमात्मा स्वरूपाचे ते पाहण्यासारखं वातावरण आहे तिथं. आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर 64 पद, 64 अभंग, सगळ्या भाषा अवगत करून महाराष्ट्राच्या बाहेर वारकरी संप्रदायाचा प्रसार करणारे पहिले संत जर कोण असतील तर ते नामदेव महाराज आहेत. 54 अशा प्रकारचे अभंग पद त्या गुरुग्रंथ साहेब ग्रंथात नामदेव महाराजांचे आहेत. अशा प्रकारचा प्रसार केला. सगळं हे झालं. सगळे संत आपल्या डोळ्यात समाधीला गेलेत आणि मग एक दिवस नामदेव महाराज रावळात आलेले आहेत. रावळात आल्यानंतर देवाकडे ते आळी घेतात. तो प्रसंग सांगायचा वेळ भरपूर झाला. संप्रदायाच्या नियमपूर्वक आपण भजन करू पण थोडक्यात समाधीचा प्रसंग थांबू. आज आषाढ वद्य त्रयोदशीचा दिवस आहे. नामदेव महाराजांनी शके 1272 नामदेव महाराजांची समाधी परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी वार शनिवार परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी समाधी घेतलेली आहे. परमात्म्याच्या नामामध्ये आम्ही पाय पाय देते अशा प्रकारचं असं भाग्य जीवनात प्राप्त झालं. ईशा भाग्यात जालो तरी धन्य जन्म आलो, डोळे तळील पायरी संत पाय देती वरी. असं भाग्य सामान्य भाग्य नाही. संतांचं चरण प्रेमामृत पान होईल चरण रजे स्नान. चरण रजाचं स्नान देवाकडे गेले नामदेव महाराज. देवाला सांगितलं देवा भरपूरशी तीर्थयात्रा झाली, भक्तीचा प्रसारही झाला, आता देवा एकच करा, आता मात्र आम्हाला तुमच्या जवळ स्थान द्या. स्थान द्या म्हटल्यानंतर आषाढी एकादशीचा अपर्व काळ आलेला आणि मग देवाकडे आळी धरली. 80 वर्षाचं आयुष्य झालेलं. देवाने सांगितलं नामा अरे तू जर समाधीला बसतो म्हणतो माझं कसं. देवाला आपली चिंता जास्त आहे बरं का. देवाला स्वतःची चिंता जास्त आहे. त्या अर्जुनाला सुद्धा वरील 6व्या अध्यायात चिंतन केलं त्यानं. तो ब्रह्मस्थितीला अर्जुन जाणार पण देवाने आडकाठी ठेवली. सपातळ आड लावणे का तर त्याचं चिंतन केले मनाची वेगळे भोगावया. तर त्याचा अर्थ होता का म्हणे जर अर्जुन ब्रह्म झाला तर माझ्या अंतःकरणात असणारी प्रेमाची गोष्ट मी कोणाला सांगू, कडकडून आलिंगन मी कोणाला देऊ. तसं लढीवाळ असणारे नामदेव महाराज त्यांच्याविषयी देवाच्या अंतःकरणात प्रीती होती. अशा भक्तावरी असणाऱ्या नामदेव महाराजांचे प्रेम असल्या कारण म्हणे नामा असं बोलू नको. नामदेव महाराजांनी आळी घेतली. म्हणा देवा नाही मला आता तुझ्याजवळ समाधी घ्यायची, तू मला समाधी दे. समाधी दे म्हणल्यानंतर देवाने सांगितलं तसं दे. शेवटी नामदेव महाराज हट्टाला पेटले. देवाने सांगले नामा थोडं थांबा. शेवटी मग समाधान करण्यासाठी सांगले नामा तुला वैकुंठाला घेऊन जाऊ का, वैकुंठाला घेऊन जाऊ का, माझ्या गादीवर बसू का, माझी खुर्ची देऊ का. देवाने सांगितलं तिथं वैकुंठात तुला नेतो, तिथं माझी नेतो. उद्धव आधी करून बघता याच्यापेक्षा तुला श्रेष्ठ म्हणून पद देऊ का.
नामदेव महाराज म्हणे देवा हे बाकी काही इच्छा नाही, आम्ही निष्ठावान भक्त याची आम्हाला काही नाही इच्छा नाही. देवाच्या चरणावर आपण म्हणे फक्त वैकुंठ नको, वैकुंठा जाऊ आणि काय बा करावे, उगीचे पैसा वैकुंठ पोपट जुना झोपडी काय तिथे आहे म्हणे. हा नको, हे आडाआडी आमच्या चित्तात आणू नको. देवाला विनंती केली नामदेव महाराजांनी. मग शेवटी म्हणे मला तुझ्याजवळ समाधी घ्यायची म्हणजे घ्यायची. नामदेव महाराज हट्टाला पेटले, करायचं का. शेवटी देवानं सांगितलं मग नाही आता उद्या एकादशी आहे, आषाढी एकादशी. आषाढी एकादशी दिवशी देवाने सांगितलं ना ते एक पक्ष जाऊ वद्य पक्षात मग तुला म्हणे नाही नाही जमायचं नाही. शेवटी तडजोड झाली, वद्य पक्षात समाधी देऊ असं सांगितलं. झालं दिवस जवळजवळ येत होता, देवाचा चेहरा किरण 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 होत होता. या भक्ती सुख पांडुरंग अवतार, भक्ती सुखासाठीच पांडुरंगानेच नामदेव महाराजांचा अवतार धारण केलेला होता ना. पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर मग देवाने सांगितलं नामा अरे तुझ्या वाचून मला करमत नाही रे, तू जर समाधीला बसला तर माझं कसं होईल. असा संवाद दोघांचा गोड चालू होता. देव खिन्न खिन्न होऊ लागले. एक दिवस राई रखमाई सत्यभामा मातेनं पाहिलं, देवाचा चेहरा पाहिला. देवाला विचारलं देवा असे तुम्ही का नाराज होता. आणि अगं माझा नामा म्हणतो समाधी घ्यायची, आता माझं कसं होईल, असं माझं कसं होईल म्हणल्यानंतर ते घरात देव आग नाही का तुम्हाला, तुम्हाला काय करायचं. खऱ्या अर्थानं पाहिजे असा लढीवाळ फक्त भेटतो का. रुक्मिणी म्हणे एवढं खिन्न म्हणे अगं म्हणे नामा म्हणजे दुसरा तिसरा कोणीच नाही. जसा आरसा आपलं प्रतिबिंब पाहण्यासाठी असावं तसं माझंच भक्ती सुख घेण्यासाठी हा नामदेव महाराज, नामदेव म्हणजे माझा आरसा आहे म्हणे. असं देवानी ज्यावेळेस रुक्मिणी मातेला सांगितलं, सगळ्या विचारात पडल्या. आणि नामदेव महाराज करता करता दिवस सोडून जाऊ लागले, देवाच्या जवळ आले. भजन चालू आहे. भजन करता 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 देवाला सांगितलं देवा आता किती दिवस आहे. अहो पांडुरंगा रखमाईच्या कांता निरोप द्यावा आता येतो आम्ही. राई रखुमाबाई सत्यभामा माता निरोप द्यावा आता येतो आम्ही. नमस्कार माझा गरुडा हनुमंता निरोप द्यावा आता येतो आम्ही. अशा प्रकारचा सगळ्यांना हात जोडले, निरोप घेऊ लागले. आणि निरोप घेता घेता परिसा महाराज त्याचे साक्षीदार आहे. परिसा महाराज त्या काळात होते आणि परिसा महाराजांनी सगळ्यांना अशा प्रकारची विनंती देवाला केलेला विनवणी पाहिली. निरोप घ्यायचा प्रसंग शेवटी नामदेव महाराज समाधी घेणार हे त्याने गावात पंढरीत पसरलं. घरी बातमी गेली, घरचे धावत 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 आले. आणि धावत आल्या जनाबाई सुद्धा जवळ आले. दामाशेठजी रडू लागले, मुनाई माता रडू लागल्या, राजाई रडू लागल्या. मुलं होते 4 मुलं रडू लागले. 3 सुना होत्या, एक गेली होती लाडाई माहेर, त्यांचे चिरंजीव मुकुंदा. आणि जनाबाई तिथे आले. 14 जणांचं कुटुंब होतं. ते सगळेजण तिथे आलेले आहेत. म्हणे आहो म्हणे तुम्ही आम्हाला जनाबाई सांगू लागले आम्ही कुठे सेवेत कमी पडलो का आम्हाला सोडून जाता. त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर गोनाई आणि त्याच्याबरोबर दामाशेट्टी म्हणू लागले. ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे झाले एक गेले नारायणी विपरीत आणि असं उपयोगाचं नाही, आम्हालाही तुमच्या सोबत यायचं म्हणल्यानंतर झालं सगळे हट्टाला पेटले. नामदेव महाराज सांगले देवा या लौकिकातून मायाजाळातून मला सोडवा. विनंती देवाला करू लागले. देवाने सांगितलं काही नाही मला हे माहित होतं म्हणून विश्वकर्म्याला सांगितलं. दिव्य अशा प्रकारचं पायरीच्या खाली ती जागा केली आणि दिव्य अशा प्रकारचं आसनं टाकले. मधल्या आसनावर नामदेव महाराजाला बसवलं आणि बाकीच्या आसनावर सगळे संत अशा प्रकारचे बसवले. केलेलं वाङ्मय नामदेव महाराजांनी आपल्या समोर ग्रंथ रचना केली. शतकोटी कवित्व केलं. काही तिथं काही केशवराजाच्या चरणाजवळ तिथं अशा प्रकारचं समर्पण केलं. तिथं ठेवलेलं आहे. नामदेव महाराज बसलेले आहे. देवाने सांगितलं माझं दर्शन घ्या, हे रूप तुमच्या हृदयात साठवा. आणि अशा प्रकारचं देवाने आपल्या कमरेवर हात ठेवले. नामदेव महाराज देवाकडे पाहत आहेत आणि पाहता 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 हे सगळेजण बसलेले. सगळ्यांनी देवाचं ध्यान केलं. पांडुरंगाचं चिंतन. दिव्य नगरी देव विश्वकर्म्याच्या द्वारे तयार केलेली आहे. ऋषी गण गंधर्व आलेले आहेत. उद्धव आकुरण आदी करून त्या समाधीच्या प्रसंगात आलेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर जय जय काय करू लागले. पताकाचे भार अशा प्रकारे सर्वत्र आलेले आहेत. वैष्णवाची वारकऱ्याची तिथं दाटी झालेली आहे. नामदेव महाराजांनी भक्तीचा प्रसार सर्वत्र केलेला होता. सगळ्या जातीतल्या, सगळ्या पंथातल्या, सर्व संप्रदायातल्या महात्म्याला एकत्र करून भागवत धर्माची पताक फडफडलेली अशा प्रकारचे नामदेव महाराज संत होते. सगळे संत हे कळल्याबरोबर तिथं आलेले आहेत. आणि आल्यानंतर खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर देव पुढं
आलेले आहेत. काही रखमाबाई सत्यभामा समोर आलेले आहेत. नामदेव महाराजाला भरवलेलं आसन दिलेलं आहे. त्याच्यानंतर ते ग्रंथ समोर ठेवला. नामदेव महाराजांनी देवाला पाहत 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 परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी आपले प्राणज्योत विलीन केली. सगळ्यांच्या प्राणज्योत विलीन झाल्या. त्याचं वर्णन अभंगाच्या शेवटी. समाधी महाद्वारी भक्तराज त्याला म्हणतात. देव ज्यांना वैष्णवला असे भक्तराज हे भक्तराज होते. आणि चित्त पालटली काया त्यांची आरती करतोय. चित्तांत पालट झाला आणि देहात सुद्धा, कारण भावचित्ता उत्पन्न झाला. काया पालटली याचा अर्थ अष्टसात्विक भाव निर्माण झालेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं पाहिजे चित्तात पालट झाला. ते चित्त भक्ताच्या त्या आरतीनं द्रवीभूत झालं. आणि त्याच्या ठिकाणी सुद्धा चित्त काय आहे, चित्त ज्याचं चिंतन करून त्याचा आकार धारण करत असते. चित्त द्रवीभूत अशा प्रकारे होते असं भक्तिशास्त्र म्हणते. म्हणून त्या नामदेव महाराजाची चैतन्याची तेजाची आरती करता करता तेजमय अशा प्रकारचं चित्त झालं आणि आमच्याही देहात पालट झाला. अशा प्रकारचं परिसर महाराजांनी या आरतीच्या प्रसंगात, नामदेव महाराजांच्या आरतीच्या प्रसंगात सांगितलेलं आहे. अशी गोड आरती केली, असं गोड वर्णन केलं. आपण सुद्धा तशी आरती करून आपल्या जीवनात सुद्धा आरती हे पूर्णतेचं द्योतक आहे. आपल्या जीवनात आपली साधना पूर्ण व्हावी आणि पूर्ण झालेल्या साधनेचं जय जय अर्थात उत्कर्ष आपला व्हावा. आणि आपला का संतांचा उत्कर्षाचं चिंतन, देवाच्या उत्कर्षाचं चिंतन केलं का आपला उत्कर्ष होत असतो. पण त्यांचा जय जयकार देवाचा संतांचा करायचा. आणि त्याच्यानंतर चित्त पालटली काया हे आपल्यालाही प्राप्त व्हावं अशी प्रार्थना त्या संतांच्या चरणी करू. झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पण करू. वाणीला पूर्ण विराम देऊ. मोठ्या प्रेमानं टाळी वाजून सगळेजण संतांचं भजन करू. ज्ञानेश्वर